बच्चे लोग ऐसा करो बच्चे लोग छोटे बच्चे आ जाए। हाय. हा देतच ते मला त्याची प्लेट त्याच्याशिवाय नाही करणार ना तू पण शिकायचं हा खाल्ला देणार ना हां मला पाठी त्याचं झालं ना हां मी तसं परत नाही. मी नाही घेणार मी नाही हो समृद्धी मॅडम. पोचले. एक मिनटं सरांशी बोला. सर ॲड्रेस सांगा प्रॉपर सांगा. ते लोक रिक्षात पकडतात. येस ग्रेट मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग. बाकी कुठे आहेत सगळे. गणपती बाप्पा मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया
आदी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया. एक काय काम करणार तुम्ही असलात तरी बरं होणार आहे आणि तुम्ही नसला तरी बरं होणार. डॉक्टर कशासाठी निर्माण केले आहे? आपण काय करतो माहिती, असे छोट्या छोट्या गोष्टी आपण गृहीत धरतो, त्याला आपण मोठं करतो आणि आपलं आयुष्य मग लहान मुलांसारखं बोलतात काय रे याला काय माहितीच नाही असंच चाललंय. बरोबर की नाही? ओके. म्हणून महत्वाचं एक गोष्ट सांगते तुम्हाला, एक नंतर बघूया. ठरवूया आपण काय करायचं ते. एक गाव असतं. काय असतं? एक गाव असतं आणि त्या गावामध्ये ना एक साधू महाराज राहायचे. साधू महाराज राहायचे आणि ते नेहमी खरं बोलायचे. नेहमी खरं आणि सत्य बोलायचे. त्यांची कुठलीही बोललेली गोष्ट ही कधी असत्य नाही व्हायची. इतकं लोकांचा विश्वास होता साधू महाराजांवर. तर जेव्हा चांगलं घडतं तेव्हा वाईट पण असतं. मॅडम काय बोलत ना, रुपाली मॅडम. तर गावात 2 टवाळखोर मुलं होती. ती लोक काय करतात, ती बोलतात ह्या साधूला आम्ही खोटं पाडणार. काय बोलतात, आम्ही या साधूला काय करणार, खोटं पाडणार. हे जे गावामध्ये त्याचं इतकं मान सन्मान चाललाय लोकांसमोर, आम्ही त्याला खोटं पाडणार. मग हे साधू सत्य सांगत की असत्य. म्हणून ती लोक गावात गेले. असं छान प्रवचन चालू होतं आणि साधू महाराज लोकांना चांगल्या गोष्टी सांगत होते आणि चांगल्या गोष्टी सांगत होते. इतक्यात ते 2 मुलं आले आणि एकाचा हात असा पाठी होता आणि त्याच्या हातात चिमणी होती, जिवंत छोटी चिमणी होती आणि असा हात पाठी होता. तो म्हणतो साधू महाराज तुम्ही नेहमी सत्य बोलता. बोलतो हो बेटा. म्हणतो मला सांगा माझ्या हातात जी चिमणी आहे ती जिवंत आहे की मेलेली आहे? काय बोलतात, माझ्या हातात जी चिमणी आहे मागे पकडलेली ती जिवंत आहे की मेलेली आहे? आता समजा साधू महाराज बोले ना की जिवंत आहे तर तिचा गळा दाबून तिला मी मारणार. आता तो मुलगा विचार करतो आणि साधू काय, लोकांना काय वाटणार, साधू खोटं बोलला. समजा साधू बोलला मी जिवंत आहे, समजा बोलला तुमच्या हातातली चिमणी जिवंत आहे तर तिला गळा दाबून मारून टाकायचं. आणि समजा ते बोले मेली आहे चिमणी, साधू बोले ना मेली, तर काय बोलायचं, बघाही जिवंत आहे. म्हणजे दोन्ही बाजून साधूंचं पितळ उघडं पडलं आणि साधू महाराज खोटे पडले. त्या साधू महाराज एक छान उत्तर देतात, प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर पण. बोलत बाळांनो तुमच्यामध्येच प्रश्न आहे आणि तुमच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या हातात त्या चिमणीचं जीवन आहे. तुम्हीच करू शकता, तिला एकदम मारू शकता किंवा जिवंत ठेवू शकता. तुमच्या हातात माय लाईफ आहे. तुमच्या हातात एक सोन्यासारखी गोष्ट आहे. किती सांगणार, किती मोटिवेशन देणार, हे करा ते करा, तरी पण कोणीतरी चांगलं कोणीतरी फुगा फोडला की सगळं गेलं वाया. सगळं वाया गेलं. फुगा फोडला की झालं. काय वर्कशॉप कशासाठी पाहिजे मोटिवेशन? आपण त्या वयात आलोय ना, आता कळतंय ना की ह्याने होणार आहे. एक्झाम्पल दिली जातात ना, अशी झाली, एक व्यक्ती अशी झाली, ह्या मॅडम हे होता, ह्या मॅडम हे होता, असा होता, व्यक्ती असा होता. एक कॉम्प्युटर इंजिनियर आपले संतोष सर, रिअल उदाहरण आहे मला. तुझं नाव काय बोलला? यश. तुझं ओमकार. उदाहरण आहे की जे 5,000ची नोकरी करायची आपल्या भक्तिवेदांमध्ये, मला वाटतं त्याच्याविषयी तुम्हाला जास्त पगार असेल. ती व्यक्ती आज महिन्याला 25 ते 30 लाख रुपये ते 3 आयडीने स्लिंग मारते, 2,10,000 हप्त्याला. मग सांगायची गरज आहे का? त्यांनी पण हाच प्रवास सुरू केला, त्यांच्या पण मध्ये हीच गोष्ट होती. तर तुमच्या हातात जे लाईफ आहे ना, माय लाईफ दिलेलं आहे. माय लाईफ म्हणजे माझं लाईफ, त्याला कसं घडवायचं आहे, मारायचं आहे की जिवंत ठेवायचं आहे, ती वर्कशॉप झाल्यानंतर कामाला लागायचं, तुम्ही ठरवा. बरोबर आहे की नाही? ओके. तुम्हाला प्रॉब्लेम येणार. बरं झालं प्रॉब्लेम येतात. ECG काढलाय कोणी? ECG काढला कधी? ECG तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. अच्छा. ECG काढला, माझं काढला गेला होता भरपूर लोकांचा. हा ECGचा सरळ असला ना की म्हणतात माणूस मेला, गेला. आणि ECG असा असेल तर जिवंत, म्हणजे तो हार्टबीट जिवंत. ह्याला म्हणतात हार्टबीट असतात. ते असे जर चालत राहिले ते समजायचं. आता तुम्हाला जाऊन देते, ECG जाऊ दे.
तुम्हाला सरळ रस्ता आवडतो की असा वाकडा? वाकडा हा, वाकडा. वाकडा. मग तुमच्या मार्गात असं वाकडे पण येत असेल तर समजा यू आर जिवंत आहे. येस. आणि जर सरळ रस्ता असेल, मेला. काही अडथळे नसतील, कोण काही बोलणार नसेल, एकदम सरळ मार्ग असेल ना, तुम्ही येणार. तो व्यक्ती स्टार काय डायमंड पण नाही पडणार. येस. कळतंय? येस. म्हणजे अडथळे पाहिजे. येणार. आणि अडथळे येणार. पाहिजे म्हणून निर्मला परमार इकडे आहे. येस. अडथळे होते म्हणून एसटीसी झाली. अडथळे आहेत म्हणून 4 लोक ऐकतायत आणि अडथळे आहेत म्हणून फॉलोअर नाही झाले, लीडर बनले. अडथळे पाहिजे. येस. देवाला सांगा हे अडथळे पाहिजे. संजय सर, जितके आयुष्यामध्ये अडथळे मोठे ना तितका मार्ग मोठा. असा इसिजीत धावला ना तर समजायचं लवकर तुम्ही डायमंड बनताय. येस. आणि जर सरळ असेल, काय कोणाचं काय नाही, तर समजायचं काहीतरी लफडे आहेत. बरोबर बरोबर की नाही चूक? येस. येस. बरोबर. आज तुम्ही आलात, कुठून आलात? डोंबिवलीवरून. तुम्ही आलात विरारवरून. ओके, आता डोंबिवलीवरून आलात, या जरा इकडे या. कोणी डोंबिवली आहात का? बस तू बरं आहे. वय किती? 18 येते वाजून. किती? 18 पूर्ण आहे. पॅन कार्ड वगैरे आहे ना? म्हणून पण आहे ना, म्हणजे तू नागरिक आहे. ओके. आता हा आला डोंबिवलीवरून. डोंबिवलीवर इथपर्यंत येण्यासाठी सरळ मार्ग होता की त्रास होता का? त्रास झाला. का तुम्ही असं समजता नेहमी की मला प्रॉब्लेम नको, गेल्यावर 5,000 असे घेऊन काय म्हणे या 5,000 घ्या, असं नाही होणार. तुम्ही बोललात तरी नाही होणार, कारण तुम्ही यशाकडे जाताय. सर बोलले त्याप्रमाणे हा तो मार्ग आहे. तू आलास एकदम सरळ रस्ता होता का बाळा? डोंबिवलीवर सरळ नाही डायरेक्ट सरळ नाही. का तरी आला? असं काय? कारण यायचंच होतं, टाळ्या वाजायच्या तिथे. यायचंच. कर्माचं नेहमी सांगतात शेवटी च लावा. च राज ठाकरे काय म्हणतात? करायचंच, करायचंच, व्हायचंच, व्हायचंच, होणारच. होणारच. हा शब्द जेव्हा असतो ना, अरे हा लाईफ आहे ना, एकदाच मिळालाय. आम्हाला उशिरा मिळाला. तुमच्या लोकांकडे बघितलं ना की जलन होते. येस. तुमच्या वयाचा हा बिझनेस Yes. मिळाला असता ना, त्या बिझनेस एवढी ताकद होती मॅडम, जेट प्लेन घेतला असता. कोणतरी एक करतोय, मार्ग एकच आहे. आता याचं उदाहरण घेऊया. ओमकार, वय वर्ष 18. या बिझनेसचा रूल आहे 5 वर्ष. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 3 वर्ष, जो मी केलाय. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अजून 2 वर्ष. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही डायमंड होता. कमीत कमी 2,10,000 सिलिंग. हा माझा फॉर्म्युला नाही आहे, हा फॉर्म्युलाच आहे. 2 + 2 5 ना सर, तिथे उभा राहा. 2 + 2 ओम 5. कसे काय मॅडम सांगा जरा. मी लोक 2 + 2 5 ना 4. म्हणजे गणिताचा फॉर्म्युला काय बोलतोय? 2 + 2 4 होतात, 5 नाही. हे माहिती आहे ना. म्हणजे प्रवास केला मी, 5 वर्ष टिकलो माय लाईफ मध्ये, तर डायमंड होणार. हे गणिताकडे सत्य मग का नाही करत? का नाही करत? परत ते प्रॉब्लेम नाही हो आलो. किती लोकांना बोलवलं आज, का नाही आले? धरून मारून पकडून लहान मुलासारखं बोलून या ओरडली पण संजय सरांवर. लग्न झाल्यानंतर एवढे जबरदस्त गाडबंदी असतात ना सर, कुठेही गेलात तरी फिरून घराकडेच येतात माणसं. एवढी गाठबंधन मजबूत असते. टिकणारं रिलेशन आयुष्यभर पण टिकतं. समजलं? काय माहितीये, त्याच्यासाठी चर्चा करा, काउन्सिलिंग करा सरांसाठी. काय काय नाही बोला. काही प्रॉब्लेम असेल ना, आपण एक फॅमिली आहोत. बरोबर आहे? हां, पर्याय जरा बरोबर ना. अच्छा, गुलाबजाम आंबट असतात की नाही? गोड. गोड असतात. गोड. एकीने मला चांगलं उत्तर दिलं काल. माझे ना आंबट आहेत. मी म्हटलं शहरात सवाशर नाही, माझे खारट आहे बोलली. म्हणजे मी गोड बोलली म्हणजे खारट. हो, आपलीच व्यक्ती होती, कोण ना कोण बोलली. समजलं? म्हणजेच काय, तुम्ही बोलू नका. तर गोड काय असतात, तुम्ही अनुभव चाकलाय. जो चाकतो ना त्यालाच माहिती डायमंड होणार आहे. ये बाबा ये, बरं टायमर आला. नाव काय चहा बाळाचं? आता कुठं मध्ये चहा आहे? ये. तेव्हा झोप येणार नाही. हा खूप नाव काय म्हणलं तुझं?
देऊ नको नंतर. समजलं? करूया आणखी नाही. Yes. आज काय माहितीये, ते माहितीये एक मशीन असते, त्यात पावडर टाकली जाते आणि आपल्याला ठरवायचं असतं त्यातून काय प्रोडक्ट निघणार आहे. तसं तुम्ही आज पावडर म्हणून इथे आलात, संध्याकाळी एक चांगलं प्रोडक्ट म्हणून बाहेर पडणार आहात. येस समजलं? येस हा, तर तुझं उदाहरण ये इथे जरा पुढे. हा मुलगा आहे 18 वर्षाचा. फॉर्म्युला काय सांगतो? 2 अधिक 2 4. 3 वर्षात ग्रॅज्युएशन आणि 5 वर्षामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे डायमंड. डायमंड आम्ही अनुभव घ्यायचं सांगतोय, चाकलंय म्हणून सांगतोय. पण जे काही आम्ही रुपाली मॅडम त्याच्यासाठी जे जे काय केलंय ना ते करावं लागेल. ऍक्शन पण सांगणार आहोत. विदाउट ऍक्शन होणार का? नाही. मूल पण 9 महिन्यानंतर झाला. फॉर्म्युला आहे. येस 3 महिन्यानंतर नाही झालं. कधीतरी सक्सेस आपल्याला लवकर पाहिजे. मग त्याला असं बघतो का धरून, अरे अजून कसं आलाच नाही, अजून कसं आलाच नाही. तो बोलतो थांब जरा लाथा मारायला लागेल की समज मी आलो. कळते का? येस असा आवाज पाहिजे का तुम्हाला? येस ठीक आहे, समजलं? म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला आहे. प्लीज बिलीव्ह मी की ह्याच्यात होतो व्यक्ती. बरोबर ना? ठीक आहे, जाऊ दे. हा वर्ष 18 वर्ष. आता हा अजून 5 वर्षाने. नाही तर तू बरं असं सर. आपले ओमकार सर उदाहरण घेऊया उदाहरण. ठीक आहे, नंतर सांग. याची नोकरी आहे ओमकारचं आपण काय करूया, जरा आज डिटेल काढूया. आणि इथे करते ओमकार MI लाईव्ह. MLS गोल सेट करायचे आज. येस आणि गोल मध्येच अडकलाय गो. थांबू नका. गोल मध्ये काय अडकलंय? गो अडकलंय की नाही? येस गो म्हणजे चाला म्हणून त्याला गोल म्हटलंय. ओके, नोकरी करते बरोबर. आणि इथे काय करतोय ओमकार MI ला. पगार किती तुला बाळा? किती? 8,000. पहिल्या वर्षी फर्स्ट इयर 8,000. दुसऱ्या वर्षी किती होईल बोल बाळा? बघा एकदम माहिती आहे, फॉर्म्युला आहे 8,500. तिसऱ्या वर्षी किती होईल मॅडम? 10 जास्त 10 जास्त. नंतर 9,000. चांगली अजून कुठे तुला अनुभव आला तर चल तू 12. हा, नंतर 5व्या वर्षी 15 20 पकडूया. नाही 15 मॅडम. 20 पकडूया चला. त्याने चांगलं काम केलं. माय लाईफ पहिल्या वर्षी शिकतोय, स्टायपंड मिळतंय असे 500-400 रुपये भरण्यासाठी. येस 500 पहिल्या वर्षी. समजा त्याला पर मंथ 10,000 येत आहेत पर मंथ होणार, कारण तो तिथपर्यंत TC होतो. दुसऱ्या वर्षी ह्या TCच्या खाली हा जो ओमकार TC बनणार आहे त्याच्या खाली कमीत कमी TCच्या खाली 10ला लेफ्ट आणि राईटला 10 माणसं येतात जे ओमकार सारखे 10,000 कमवतात. ओमकारचा पगार जरा वाढला पर मंथ. समजा 20,000 झाला. 20-50 जास्त होतो. तिसऱ्या वर्षी ओमकार कोण होतो? अजून ओमकारची पोस्ट वाढते आणि कमीत कमी तिसऱ्या वर्षी कमीत कमी ओमकारचा पगार होतो 50. पगार नाही, त्याची इन्कम पर मंथ. प्रॉफिट कुठे आहे? अजून गंमत बघूया. तिथपर्यंत ओमकार जरा STC लेवलला जातोय. आणि त्यासाठी काय नाही करायचंय, ओमकारला काय करायचंय, ही नोकरी सांभाळायची आहे. ही जी गरज भागवते, जे बॉसचं स्वप्न पूर्ण करतोय ते तू तसंच कर. त्याला हे काय करू नको, हा नाही तर सोडशील नोकरी. 50,000. चौथ्या वर्षी आपले अरविंद सर पगार. आता हा कंपाऊंडिंग इफेक्ट आहे. काय बोलते मी? हा 2 अधिक 2 या बिझनेसचा रूल आहे. डिसएडव्हान्टेज आहे. हा बिझनेसचा एक रूल आहे, लक्षात घ्या. नोकरीमध्ये 2 + 2 होतात 4, 3 + 3 होतात 6. पण विचार माय लाईफ मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. 2चे 4 होतात, 4चे 6 होतात. ह्याच्यामध्ये 2 × 2 मल्टिप्लिकेशन होतं. पुढे 10 × 10 100 होतात. म्हणून तो 1600 लोक झाले. कळते काही? कळले का? झोपा उठली पाहिजेत आपल्या. स्पीडने गेलो पाहिजे. का? आपण ट्रेनिंग घेतोय, म्हणजे ट्रेन मध्ये ऑलरेडी बसलोय. कळतंय का? येस ओके. तर इथे 10 अधिक 10 होतात 20. कसं बरं इकडे वाढेल सांगा ना मला. किती पण मेहनत करा, किती स्किल करा, सगळं करा,
मला नाही वाटत स्वप्न कधी पूर्ण होतील. पण ह्या ट्रेन मध्ये बसलो ना माय लाईफच्या 100% गॅरंटी आहे सक्सेस आपण स्वप्न पूर्ण करू. येस. मधली मेहनत म्हणजे ते ECG ते तर पाहिजेच करायला, त्याशिवाय होणारच नाही, बरोबर की नाही. त्याच्यानंतर 4थ्या वर्षी अरविंद सरांचं उदाहरण देते. मी त्या लेवलला नाहीये पण मी त्या लेवलला जाते. कमीत कमी 3 लाख, बरोबर आहे की चूक? येस. 3 लाख कसे दाखवते 4थ्या वर्षी पर मंथ. काय बोलली? पर मंथ 3 लाख रुपये अरविंद सरांची लेवल सांगते. आणि 5व्या वर्षी तुम्ही येताना तोपर्यंत डायमंड बनताय. पर वीक 2,10,000 एक आयडी असेल तर गुणिले 4 8,40,000. अब यहाँ पे जो पड़े हैं वो 20,000. मला सांगा 5 वर्षामध्ये महागाई पण वाढणार आहे. मुलं बाळा पण 4-5 होतील की नाही, ज्यांना आहे त्यांना होतील की नाही बाबा, त्याचं नाही सांगत आहे. तू करू नकोस हा NTC पर्यंत, समजलं? आता त्या ह्यांच्यासाठी कळेल, समजलं? मला सांगा एवढं सगळं असताना सुद्धा आपण का लक्ष देत नाही? मी म्हणते गरज आहे ना त्यासाठी 12 तास जरूर द्या, पण स्वप्नांसाठी 2 तास तरी रोज काम करा. किती जण करतात आणि करा. मॅडम त्याच्यामध्ये काय माहिती आहे, नोकरीमध्ये हा बोला. नोकरीमध्ये काय माहिती आहे, ऍक्टिव्ह इन्कम आहे. कामावरती गेलं तरच 40,000 मिळणार आहे, 20,000 मिळणार. आजारी पडलं तर 20,000 मिळणार नाही. पण इथे जर तुम्ही कामात बाहेर जर कामात नाही गेलात ना तरी लगातार 2,10,000 आहे. ओम इकडे, कुठे? ओम इकडे. आहेत. हा बोला बोला. बरोबर की चूक बोलते? पटतंय की नाही पटतंय? मग वळत का नाही? एवढे सगळं कळलं तरी पण वळत नाही. आता हा मुलगा 18च्याच आहे, अजून 5 वेळ थांबला 23वे वय होईल ना 18. काय लाईफ असेल? आणि हाच मुलगा माय लाईफ नाही करत आहे तेव्हा काय लाईफ असेल? कर्ज असेल डोक्यावर आणि असं वाकलं असेल आणि असं. आता बघा आता कसं चाल जरा, चाल चाल ना, नाही जाते. चाल चाल. आता कसं चालतोस असं. आणि 5 वर्षाने संजय सर बिचारे आता झेलतात त्याचा असं चाल. कोणीतरी सहारा द्या. त्यापेक्षा ताट म्हणून चालूया, कारण जीवन एकदाच मिळतं. लोक वाट बघतायत, सर बोलले त्याप्रमाणे लोक वाट बघतायत. तुम्ही जसं आज गोल ठेवून जाल ना तशी लोक नाही मिळाल तर विचारा मला. हा तुम्हाला जर 20,000 पाहिजे महिन्याला तर अशी जरा थकलेली कधीतरी बिझनेस करणारी आपली दिवाळी कधीतरी मिळणार. पण आज जर गोल 2,10,000 महिन्याला ठेवलात ना तशी माणसं नेचरला आणून द्यावी लागतील तुम्हाला. म्हणून तो शेर के बच्चे शेर. येस. कळतंय? ओके बसा. थँक्यू सर. तर हां बसा. समजलं? इथे ऍक्टिव्ह इन्कम, इथे पॅसिव्ह इन्कम. मला सांगा आज संतोष सरांना माहिती पण नाही आमची कुठे टीम चालू आहे. काय कळतंय? संतोष सरांना माहिती पण नाही. असे त्यांचे जवळजवळ 50 चालतात वर्कशॉप दिवसाला. मग काय कमवणार की नाही? मला सांगा ही पॅसिव्ह इन्कम आहे आणि ही आहे ती ऍक्टिव्ह इन्कम. काय झालं इकडे तर त्याची बायको येऊन त्याला 20,000 नाही मिळणार, परत शून्याने काम करावं लागेल. आणि इथे जर 100-200 माणसं आज तुम्ही कशी तरी निर्माण करताय, काय तरी करताय, अख्खा दिवस काम रोज 2 तास फॉर्म्युला दाखवणार आता तुम्हाला कसं करायचं काम. तर काय इथे 100-200 माणसं तुमच्या स्वप्नांसाठी येणार नाहीत का? येणार. कळतंय? ओके. तरी पण प्रश्न पडतो की लोक काम करत नाही, त्याचं कारण सांगते आता. ओके चला. 4 आंधळे असतात, अंध माणसं. काय असतात? 4 ज्यांना दिसत नाही अशा लोकांना उभं केलं जातं आणि त्यांच्यासमोर एक हत्ती ठेवतात. काय ठेवतात? हत्ती ठेवतात. आणि ज्यांना जन्मापासून काही दिसत नाही. आणि नंतर पहिल्या एका माणसाला बोलतात हा हत्ती तुला कसा दिसतो? तर तो त्याची काय करतो, त्याचे पाय पकडतो हत्तीचे फक्त, आणि तो म्हणतो हत्ती कसा आहे? खंबासारखा आहे. काय बोलतो? हत्ती खांबासारखा आहे. ठीक आहे. दुसऱ्याला विचारतात की तुला हत्ती कसा दिसतो? तो त्याची पूछ पकडतो शेपूट आणि सांगतो हत्ती रशीसारखा आहे. तिसऱ्याला विचारतात हत्ती कसा आहे? तो त्याची सोंड पकडतो आणि तो काय सांगतो पाईप सारखा आहे हत्ती. तुम्हाला माहिती हत्ती कसा आहे? तुम्हाला माहिती माय लाईफ कसं आहे? पण इतर लोक ज्यांच्याकडे जातात तुम्हाला त्यांना माहित नसतं की माय लाईफ कसं आहे. ओके
नंतर एकाला विचारतात हत्ती कसा आहे, तर तो चौथा आंधळा माणूस म्हणतो हत्ती कसा आहे, तर ताडपत्री सारखा आहे, त्याचे कान पकडून. मला सांगा ही लोक चूक आहेत की बरोबर आहेत? ही लोक आंधळे लोक त्यांच्या जागेवर बरोबर आहेत की चूक आहेत? त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, बरोबर ना? कारण त्यांना दिसत नाही, कारण त्यांनी गोष्टीचा एकच पार्ट बघितला, दुसरा नाही पकडलाय. समजा ते ट्रेनिंग मध्ये आले असते, बसले असते, तर त्यांना संपूर्ण हत्ती कसा आहे तो आम्ही वर्णन करून दाखवलं असतं. म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही जाता, ज्या व्यक्तीकडे तुम्ही जाता आणि जेव्हा तो तुम्हाला म्हणतो हे सगळं काही होत नाही, काही लोक काय बोलतात हा मेंबर पकडायचा बिझनेस आहे, काही लोक बोलतात हा काय आहे साखळी सिस्टम आहे, काही लोक बोलतात हे आहे, काही लोक बोलतात ते आहे, हे असं काही होत नाही. काही लोक बोलतात सरांच्या मॅडमच्या मित्रांसारखे वरचे कमवत आहेत. मी पण बोलली असती ना संतोष सर कमवतात, त्या STC कधी झाली नसती. तुम्ही तो बोलात आपली सुगंधानं कमवतात, तर तुम्ही कधी ह्या जागा येणार नाही. जरा खुर्ची खाली करा आणि या ना इकडे लवकर. एकच लाईफ आहे हो, एकच लाईफ आहे समृद्धी मॅडम, पण सुंदर लाईफ आहे. देवाला कधीतरी बोलतो देवाला लय कंटाळा आला, एक तर बोलील कसं पण नाही लग्न झालं, मनात विचार केलेला आणि आता मी नाही केला पण सांगते, अगं मनात विचार केलेला शाहरुख खान मिळणार पण मिळायला बोलतात, ऐश्वर्या मिळणार असे पुरुष पण विचार करतात आणि मिळाली भलतीच कोणतरी. असं होऊ शकतं बरोबर की नाही? तसा विचार येऊ शकतो. आता सरांनी सांगते ना ऍड करतात ह्याची ऐश्वर्या राहायची. हा, सगळं होऊ शकतं. तेव्हा देव हळूच कानात बोलतो, तो म्हणतो देवाला तू सांगतो माणूस मॅडम की देवा लय कंटाळलोय, एक तर मनासारखं काय झालंच नाही, फिरायचं होतं मर्सिडीज मध्ये आणि झालं काय, देवा मला वरती लवकर ने, कंटाळलंय बॉसला, कंटाळलं या लाईफला संजय सर, आणि परत मला अंबानीच्या घरात जन्माला दे. तेव्हा हळूच देव कानात बोलतो तूच अंबानी आहे तुझ्या जीवनाचा. अंबानीला काही 4 नाक कान डोळे असे होते का? नाही, फक्त त्याला सोच चांगली होती. आणि सोच कधी बदलली जाते? एका ट्रेनिंगने नाही बदलली जाणार, रोज निरंतर काहीतरी काम करून सोच बदलली जाणार आहे. कळतंय? एका ट्रेनिंगने तुम्ही डायमंड होणार का? नाही, पण छोट्या छोट्या ट्रेनिंग करून जेव्हा मोठे व्हाल ना, तर कदाचित ह्याच गोष्टीतून तुम्ही डायमंड व्हाल. 5 दिवाळ्या, किती? 5 दिवाळी जाणार नाहीत का? चांगली जातील की नाही? पण माय लाईफ नाही ना केलात तर ह्याच 5 दिवाळ्या तुम्हाला खतरनाक वाटतील, जातील की नाही? हे वर्ष पण निघून, सर चांगलं म्हणतात कधी कधी की वर्ष किती निघून गेलं, वय किती आहे तर 30 वर्ष. वय तुमचं समजा 30 वर्ष आहे मॅडम, तुमच्या आयुष्यातले 30 वर्ष कधी निघून गेले कळले का तुम्हाला? आत्ता खेळत होतो, आत्ता कॉलेजमध्ये गेलेलं, तसं तुमच्या आयुष्यातले दिवस कधी निघून जातील ते समजणार नाही. आणि अजून एक तुम्हाला हिंट देते, आज काहीतरी करूया, 5 वर्षांनी अजून काय बदल होणार तुम्हाला आम्हाला नाही माहिती आहे. त्या 5 वर्षाला बदलाला चांगले काय वाईट बदल आपल्याला माहिती नाही, अजून पण काय येणार आहे. आज काम करूया, आज छोटे छोटे ऍक्शन घेऊया, बघूया काय असतात ते ऍक्शन. कळतंय? कळलं? ओके. मला वाटत पण असेल ना 500 रुपये घेतात, घेऊ का टॉपिक? 5 मिनिटाचा घेऊ. 500 रुपये घेतात तो वर्कशॉपला, आणि आता त्या आर्टिकल म्हणून तिकडे 3000 घेणार. किती? काय हे? एक तर बोलले 5000 आले की 2,10,000 हप्त्याला सुरू होणार, अजून नाही झाले सुरू. 500 तर नाकी मिळतात, होतं ना कधी असं होत. त्याच्यावर आपण विचार घेऊया. चला ये, तू ये. किती शिकला? किती शिक्षण झालं? 11वी चालू आहे. हा, 11वी चालू आहे. 11वी चालू आहे. पुढे काय करणार? ह्याचं उदाहरण. ओके, काय काय करणार पुढे? ग्रॅज्युएशन करेपर्यंत तुला किती खर्च आला बाळा? तरी पण 15वी होईपर्यंत. पुढे काय करणार? हा बोला बोला. हां, काय करणार पुढे? लवकर घे. हा 5 मिनिटाचा सब्जेक्ट आहे. तरी किती खर्च झाला आहे ग्रॅज्युएशन करेपर्यंत? अंदाज होईल किती होईल खर्च? नंतर काय BMS मॅनेजमेंट हे ते वगैरे तुझे डिग्र्या पाहिजे तर तुला जगणं होणार चांगलं. हो बोलतोय, हो पण बोलतोय. म्हणजे तुला किती खर्च येईल तरी पण? ओमकार सर किती? हा, आता किती खर्च आला आतापर्यंत? ओमकारचं उदाहरण.
ओमकारला असेल इथे जरा ओके. ओमकार, तुमच्या शिक्षणासाठी ओमकार सरांनी केलाय 2 लाख खर्च. ओके, ओमकार सरांनी सुरुवात केली. हां, लक्ष द्या आता किती तुमचा खर्च आहे माय लाईफमध्ये. आणि 3 वर्षानंतर ओमकार काय होणार? ग्रॅज्युएट. बरोबर आहे. आणि त्याला पर मंथ इन्कम होईल चल 20,000 होईल. पकडूया चल. किती होईल 20,000 इन्कम? ओके. 1,000 12 महिन्याची इन्कम किती? 2,40,000. ओके, 12 महिन्याची. आणि 3 वर्षाची इन्कम, ग्रॅज्युएशन केलं ना, 3 वर्षाची इन्कम किती होणार त्याची? 2,40,000. पुढे 3 वर्ष किती होणार? 24 × 72. 7 लाख. हां, किती? 20,000 पर मंथ ना, 24. तर 3 वर्षाची किती झाली सांगा जरा? किती झाली? किती झाली? ते 2,40,000 वर्षाची. तर 20 वर्षाची इन्कम 7,20,000. 2,40,000 एका वर्षाची इन्कम. तर अशी त्याने 20 वर्ष काम केलं तर किती इन्कम होईल त्याची? नाही, 2,40,000 एका वर्षाची इन्कम. असं 20 वर्ष त्याने काम केलं आपल्या ओमकारने. तर किती होणार? 48 लाख. बरोबर आहे का? बरोबर 48 लाख. बरोबर आहे का माझं गणित? येस. 48 लाख होणार 20 वर्षाची. तुझं वय किती बाळा आता? 18. 40 वर्षाच्या वर्ष असताना त्याने पूर्ण किती कमवले? 48 लाख. जरा इथे बघूया आता, थोडं तर इथे बघूया. ओके, दिसतंय ना सगळ्यांना? ओके, इथे माय लाईफमध्ये आला. तुझा खर्च सांगते. 3 वर्षाचा खर्च बघा ग्रॅज्युएशन होईपर्यंत. हां, त्याने भरले 5,000. किती भरले? कोणीतरी कॅल्क्युलेटर जागा ठेवा. हां, 5,000 त्याचा पहिला खर्च समजा. त्यात त्याला प्रोडक्ट आले. नंतर दुसरं कुठलं आहे? काय करतो नंतर ओमकार? बेसिक ट्रेनिंग अटेंड करतो. बेसिक ट्रेनिंगला किती खर्च आहे? 30 रुपये समजा. गुणिले 4 महिन्याची अटेंड करतो समजा. बेसिक कॉलेजमध्ये जाऊन सगळे लेक्चर अटेंड करतो ना, तर इथे पण 4 बेसिक ट्रेनिंग अटेंड केल्या. 120 रुपये खर्च. बरोबर आहे? हां, 120 महिन्याचं. तर 12 महिन्याचं किती? 1,440. बरोबर आहे माझं गणित? चांगलं गणित. ओके, ठीक आहे. 1,440 असं समजा. 1,440 पुढील 3 वर्ष केलं त्याने हा खर्च बेसिक ट्रेनिंगचा. तर किती होईल जरा बघा? 7,500 किती आहे? करा ना, पटकन करा ना कॅल्क्युलेशन. एकाने कॅल्क्युलेटर हातात ठेवा. हां, 4,500 पकडूया. किती झाला बेसिक ट्रेनिंगचा खर्च? 4,500. हा, नंतर येते कुठल्या बेसिक ट्रेनिंग नंतर काय येतं? वर्कशॉपचा खर्च 500 रुपये. असे वर्कशॉप 2 महिन्यातून एकदा झाले, म्हणजे 6 वर्कशॉप झाले. आता खर्च तसं सांगेन ना, मला एवढं काय कोणी सांगितलं नव्हतं. चला ठीक आहे. वर्कशॉप 500 रुपये गुणिले 2 वर्कशॉप होतात. किती होतात? 6 वर्कशॉप पूर्ण वर्षातून. तर 3,000. 1 वर्षाचा खर्च आणि 3 वर्षाचा खर्च 9,000. हां, आता परत इथे काय झालं? वर्कशॉपचा खर्च 9,000. नंतर काय येतं? खर्च आहे बाबा, हा पण कोर्स आहे. तुझ्या कोर्स सारखा, तुमच्या कोर्स सारखा हा पण कोर्स आहे. पुढे सांगा अजून काय येतं? तुम्ही जेव्हा बिझनेस ओपनिंग करता कमीत कमी 500 रुपये खर्च येतो. बिझनेस ओपनिंगला 500 रुपये. बरोबर ना? तो एकदाच होतो. नंतर अजून सांगा RTP. ट्रेनिंग. कुठली ट्रेनिंग? बेसिक ट्रेनिंग सांगितली. पुढे RTP 3,000 रुपये. असे वर्षातून 2 RTP होतात. 6,000. असे तुम्ही 3 वर्ष अटेंड केलात तर किती होतात? 18,000. हां, आणि तुमचा एक्सपान्स तुमचा महिन्यात आता सांगून टाकते. एवढं खर्च सांगितलंच नाही. रुपाली मॅडम म्हणतील किती झाले? एक्स्ट्रा खर्च 5,000. ओके, म्हणजेच काय झालं? किती खर्च तुला सांगा? हां, किती खर्च सांगा? 4,500. नंतर 9,000. नंतर 500 रुपये याचे. नंतर 18,000. आणि तुमचा एक्सपान्स पूर्ण याचा 5,000 पकडा. किती झाले जरा सांगा? किती
किती नाही रे जास्त अजून. आणि हे 5,000 पकडले वरचे किती झाले? किती झाले? किती झाले? करतायत. कमीत कमी 50,000 पकडूया. कमीत कमी 3 वर्षाचा खर्च 50,000. किती? 3 वर्षाचा खर्च 50,000 इथे एकदम द्यावे लागतात. कुठेतरी कर्ज काढून इधर किस्तों में देना पडता है. थोडे थोडे द्यावे लागतात. इथे अगोदर द्यावे लागतात गॅरंटीने. ह्याच्यासारखे अजून 10 लाख लोक जर निर्माण झाले तर काय आहे गॅरंटी ह्याला नोकरी मिळण्याची. पण इधर डायमंड पक्का आहे. कळते काही? येस. तर 3 वर्षासाठी 50,000 आणि अजून 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे. 1 लाखामध्ये 1 लाख 5 वर्षासाठी टाकणार अशा माइंडसेटनी काम करा. तेव्हा वर्कशॉपची किंमत छोटी वाटेल मिळणाऱ्या रकमे पुढे. आणि जेव्हा 5 वर्षाने जातं तेव्हा किती पर वीक 2,10,000 गुणिले एका एंट्रीने किती होतात 8,40,000 पर मंथ. त्या व्यक्तीची इन्कम आजपासून ठरवलात आणि पहिली पूर्ण 5 वर्ष कुठेही वेळ देऊ नका. कुठली दिवाळी कुठलाही वर्कशॉप हे सगळं अटेंड केलात तर मला सांगा आजच्या वर्कशॉपमध्ये काहीतरी शिकून जाल की नाही? करणार. एन्जॉय पण सगळं करणार. 8,40,000 पर मंथ वर्षाला होतात 12 हप्ते 1 करोड एका आयडीने. आणि आम्ही अशी रचना करून ठेवली तुमच्या सगळ्यांची. कमीत कमी 3 वर्षाने प्रत्येक तुमची एक आयडी 2,10,000 आणि 8,40,000 महिन्याचे घेणार आहेत. तर सांगा एक बंगला बनणार की 10 बंगले? 10. तुमचा तर एक बंगला बनणार मॅडम. पण तुमच्यावर जे अवलंबून आले ना त्यांचे पण बंगले बनणार. स्वप्न पूर्ण करायचं त्याच दृष्टीने आम्ही टाकलेलं पाहू पण आमच्यामध्येच डाव मोठा बहीण गेली पण तिचं स्वप्न मी पूर्ण करणारच. ग्रेट. एवढ्यात झाला पण असतं कारण 2 वर्षात आम्ही एवढं टार्गेट सेट केलेलं मग ह्या बिझनेस थ्रू आता मला ते करायचं. एकदम रस्ता क्लिअर आहे. ग्रेट. छान समजलं. करूया 1 करोड. आणि ह्याने 20 वर्ष नोकरी केली. अजून दाखवते थांबा. आणि जर 20 वर्ष नोकरी इथे 20 वर्ष माय लाईफ केलं 1 करोड एकाच आडीने सांगते बघा. एकाच आणि 1 करोड. तर हा जो ओंकार आहे 20 वर्ष गुणिले 1 करोड कमीत कमी 38 वर्षाचा होईपर्यंत 20 करोड कमवतो. आणि इथे तो 48 लाख कमवतो. प्रॉफिट कुठे आहे? मग काय करायला पाहिजे? करणे को चाहिए की नाही चाहिए? मला सांगा अजून 3 वर्षाने हाच मुलगा जो इथे उभा आहे ना संघर्ष करतोय तो मर्सडीज मध्ये असेल की नाही? असणार की नाही? येस. ग्रेट. बाळासाठी जोरदार टाळ्या असू दे. कोणतरी मुलं साक्षीदार असू दे की ज्याच्या ते 3 वर्षाने कळेल असंच मी बाळाला आणत होती इकडे. आणि आज आम्ही जे काम करतो ना असे एका बाळासाठी ना आमच्या कितीतरी अनेक बाळ ना त्यांच्यासाठी देवाने संधी दिली. काय वाटतं ओंकार इथे? म्हणून वर्कशॉप ट्रेनिंग वेगवेगळे शिकवलं. आणि आम्ही कोण शिकवणारे कोण माहितीये का? बिलकुल ट्रेनर नाही आहोत. बस बस ओंकारसाठी जोरदार टाळ्या होत्या. आता एक शिकवणार आहे तुला सगळं तुला मध्ये मी बोलवणार आहे मी. हां आता हे शिकवणारे आम्ही ट्रेनर नाही आहोत. कुठेही शिकलो नाही. कालच्या ट्रेनिंगमध्ये जेव्हा मी ट्रेनिंग देत होती तेव्हा स्वतः जे 2.5 लाख रुपये कमवत आहेत दीपक सर त्याने एक स्टेटमेंट मांडली. बघा माझा व्हिडिओ पण आता जाईल यूट्यूबमध्ये. त्याने एक स्टेटमेंट मांडली. संतोष नायर किंवा मोठे मोठे लोक ट्रेनिंग देतात ना त्यांच्या लेवलची मॅडम ट्रेनिंग देत आहेत. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. पण म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ना फ्रीमध्ये आहेत ना म्हणून लोक येत नाही आहेत. ह्या बिझनेसमध्ये येताना कमीत कमी 1 लाख रुपये तरी घेतले पाहिजे. झोपावडतील. हा ड्रॉबॅक आहे. ओके करूया. एक सेशन अजून मी घेणार आहे. या मॅडम थोडी चहा द्या सर्वांना. आपण थोडीशी लोक त्याचा चमत्कार करा. ओके समजलं. त्याला भावनांची जोड द्या. देवाकडे कसं मागतो ए देवा देणार की नाही तिथे नम्र होतो. प्लीज अजून एक गोष्ट सांगते. तुमचं अपलाईन आहे ना आपण नंतर विषय घेतो. अपलाईन देव नाही पण देवापेक्षा कमी नाही आहे. कारण त्याने तुम्हाला मार्ग दाखवला ना. रोज त्याला बोलता चांगलं बोलता गुड मॉर्निंग गुड नाईट बोलता का अपलाईनला? बोलता का? नाही बोलता असेल तर बोला.
अच्छा, देवाने मागताना कसं बोलता? रोज पाया पडता का माहिती नाही. परीक्षा आली आणि काय मागायचं असेल, संकट आलं, प्लीज देवा, अरे आणि अश्रू पण येतात जरा, देवा प्लीज रे, काय हे करतोस हा? कधी माझी बायको चांगली वागेल हा? किंवा जे काय अजून सांगायचं हा देवा, कधी कधी हे सगळं चांगलं होईल माझं, कधी मी बोलणार ते मॅडम मध्ये टीसी कधी होणार देवा, देवा मला टीसी कर रे. मला जर चांगली इन्कम आली ना तर मी 2 ड्रेस माझ्या मुलासाठी नवीन घेणार आहे. ही झाली भावनांची जोड. आणि ज्या दिवशी एखाद्या गोष्टीला भावनांची जोड देता ना 100% सक्सेस होता. मला हे पाहिजे असं नको, बोलताना असं बोला की त्याला भावनांची जोड. अश्रू येऊ दे, गडबडा लोळा. आता मला सांगा, सर नेहमी एक उदाहरण देतात. एक मुलगा साधा सुद्धा आहे, बरोबर, तो रस्त्यात चाललाय मॅडम, आणि तो एकदम साधा, एकदम अच्छा बच्चा आहे वो. और बोलताय, मॅडम मम्मी मला ही गाडी दे ना. मम्मी म्हणते नाही महाग आहे, चल सरळ, चालेल नको देऊ गाडी. मला सांगा त्याला गाडी मिळेल का? आता दुसरा एक मुलगा, तो रस्त्याने चाललाय आणि तो आईला बघतो दुकानात, आई मला ही गाडी आवडली, देणार का? आई म्हणते नाही पैसे नाही आहेत. नाही मला पाहिजे. असतात जिद्दी मुलं, असतात जिद्दी मुलं. हा बघा हसले मॅडम. ओके, तर म्हणजे नाही जी पाहिजे. अरे पैसे नाही आणलेत, नाही मला पाहिजे. अरे कुठेतरी ठेवलेलं असं आईने? नाही अजिबात नाही. तो रस्त्यावर बसतो असा, नाही मला पाहिजे. अरे चल घरी, मारतो तरी पण तो ऐकत नाही. नंतर गडबडा लोळतो. त्या आई त्याला देणार की नाही? ना सांगा, पहिला मुलगा म्हणायचा की दुसरा? तुम्ही ठरवा. देवाकडे सेकंड, देवाकडे मागताना, देवा ईश्वरा मला दे रे, तू दे रे, प्लीज दे रे देवा, काहीतरी कर पण दे रे. असं स्वप्न बोला ना इथे उभं राहून की त्या देवाला तसं बोललंच पाहिजे. करूया. स्वप्न सांगा, काय स्वप्न आहे तुमचं? स्वप्न भरपूर आहेत, पण मेन आज ह्या माय लाईफ मध्ये आल्याच्या नंतर आज कुटुंब माझं खूप लांब गेलं, खरं सांगते. कारण त्यात काल रीना मॅडमने जे घेतला, सुगंधा मॅडमने जे घेतलं, बहुतेक माझ्यावरच होतं. मी खरं ते सांगते. काय झालं की मी माय लाईफ मध्ये उतरल्याच्या नंतर कसं होतं, आपलं पूर्ण हे लोकांना दृष्टिकोन बदलतो की आज ही ह्याला लागली आहे. म्हणजे मी कंटिन्यूस कुटुंबाला वेळ देत होती, बरोबर कंटिन्यूस 24 तास मी कुटुंबाला, सुगंधा मॅडम त्याला हे आहे की कुटुंबाला वेळ देत होती. वेळ देता त्यांचं माझं थोडं बाजूला झाली, बरोबर का? तर माय लाईफ आलं आणि सरळ आता बोलतायत की हा ही एवढा आता कमवते, हिचा मुलगा एवढा कमवतोय. तर ते कुठेतरी असं इथे फील झालंय मला. आणि म्हणायचा उद्देश एवढाच की आज ते लोक जे फील करतायत ना माझ्या बाबतीत, माझ्या मुलाच्या बाबतीत किंवा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत, तर त्यांना मला करून दाखवायचं आहे. आणि मी असं स्वप्न बघितलं ना की एकदा माझ्या मणिधानी पण नव्हतं, काही डोक्यात नव्हतं. माय लाईफ आल्याच्या नंतर हे सगळं विचार असायचे. मी सुगंधा आणि मी आम्ही दोघीच एकमेकींशी हे सगळं आतल्या गोष्टी शेअर करतो. पण त्यावेळेला अचानक झोपलेली रात्री आणि पहाटे 3:30-4ला असं स्वप्न आलंय की माझ्याकडे सगळी लोक अशी आहेत आणि मी त्यातून अशी मोठी कार घेऊन चाललीये. आणि खरंच तेव्हापासून मला जो जोश आलाय तो आजपर्यंत अद्याप मी आज उभी आहे. खरंच थँक्यू, म्हणजे थँक्यू मेन सुगंधा मॅडमला की तिने मला या बिझनेसमध्ये आणलं. थँक्यू माझे गुरु विनोद सर, माझे मेंटॉर, माझे खरंच माझे खूप हे आहेत. अगदी कोणाचं कनेक्शन नसेल तेवढं मी त्यांना आतून मनापासून मानते. तर थँक्स सो मच की मला, खरोखर थँक्यू सो मच की मला माय लाईफमध्ये आणलं आणि एवढं बोलतं केलं. ज्या लोकांनी मला हे केलं, बोट दाखवलंय, त्यांना मी आज करून दाखवणारच आहे. ग्रेट. अजून सेकंड या, पटकन तथास्तु देव बोलणार आहे. आता सगळे येणार आहेत. येस, जबरदस्त. मनासाठी जोरदार कळा होते. का करायचं आणि कुठलं स्वप्न आहे? मी उन्नती धोत्रे, विरारमध्ये राहते. मी ह्या माय लाईफमध्ये यायच्या आधी जे मला घरात, म्हणजे माय लाईफमध्ये आली 1 महिनाच झाला मला येऊन, पण घरातल्याने मला सांगितलं की तू हे करू शकतच नाही. मला त्यांना करून दाखवायचं आहे बोलू देतात की मी काय आहे, की करून दाखवेल. की मला स्वतःला, माझं एकच स्वप्न आहे की मला स्वतःच, म्हणजे माझ्या स्वप्नात एवढंच येत आहे की मला स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि त्याचं दाखवायचं की मी स्वतः काहीतरी करून दाखवते. बाकी मानते की
ह्यांनी म्हणजे मला मेन मिनल मॅडमनी मार्ग दाखवला, पण ह्यांनी मला मेन त्याच्यात उतरवलं आणि खूप सपोर्ट करतात आणि असंच त्यांनी सपोर्ट करावा आणि आहे, खूप कायम सपोर्ट आहे. करतात. आणि मी त्यांना मोठी बहीण म्हणूनच माझ्या मनातलं सर्व सांगते, सर्व काय ना असं नाही. ग्रेट, जबरदस्त. या, व्हेरी गुड. होणार. या पटकन सगळ्या. सॉरी, प्रत्येक जण येणार आहे. आपल्याला वेळ कमी आहे. गोल सेशन लिहायचं तुम्हाला वेळ कमी आहे. जोरदार मिनल मॅडमसाठी टाळ्या होते आपण. आणि पाणी प्या, त्याला पाणी बोला. मिनल वायकर, मी विरारला राहते. माझे म्हणजे मी कधी असं विचार पण नाही केला की मी घरातून कुठे बाहेर पडेन. एकदा निकिता मॅडम आणि सुगंधा मॅडम असेच रस्त्याने जाताना भेटला, तर त्यांनी असं मला सांगितलं. पण मी 8 दिवस तरी असं विचार केला नाही की मी हे करेन, कारण मला असं कधी जाणीव वाटलीच नाही की माझ्यामध्ये एवढी क्षमता असेल की मी 4 चौघात बोलू शकते. पण ह्या लोकांना भेटून ह्यांच्याकडे मीटिंग अटेंड करून असं वाटलं नाही मी काहीतरी करू शकते. कारण घरात कसं फॅमिली मॅटर असलं की घरातली बोलणारी भरपूर असतात. पण आता मला पुढे कसं माझ्या सासू सासऱ्यांनी भरपूर माझ्या लाईफमध्ये सर्व केलं आहे, पण मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून मला माझ्या मुलांना चांगलं शिकवायचं आहे. प्लस माझं गावाचं घर आहे ते एकदम बंगल्यासारखं करायचं आहे. खूप ते माझं एक स्वप्न आहे की माझ्या आईचं घर आणि माझ्या सासूचं घर, की दोघांचं घर मिळून मला व्यवस्थित करायचं आहे. कारण माझ्या मायेची लाईफमध्ये थोडा भरपूर भावांमध्ये म्हणजे पैशांच्या बाबतीत तरी खूप हे आहे. तरी पण माझी वहिनी आता उतरले ह्याच्यात, तिने आयडी बनवायला टाकलंय. नाला सफारा राहतात ते, आताच त्यांनी आयडी ओपन केली. पण मला त्यांच्यासाठी पण माहेरची मुलगी म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, तेवढं करणार बस. एवढंच माझं आहे. व्हेरी गुड, जबरदस्त. थँक्यू. अजून पटकन या, पटकन पटापट या, वेळ कमी आहे आपल्याकडे. प्लीज बोलायचं सगळ्यांना. या, ग्रेट. मनासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. स्वप्नांना भावनेची जोड द्या तर होणार. नमस्कार, माझं नाव समृद्धी मांजरेकर. तर माझं आयुष्यात गोल म्हणजे मी पहिलंच सांगितलं जेव्हा सुगंधा मॅडम आलेलं विचारलं की तुम्हाला म्हणजे काय करायचं की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये येता, तर मी बोलले घर. ह्या घराची संकल्पना जी आहे ना ती माझ्या वडिलांपासून माझ्याशी जुडलेली आहे. कारण आमच्या वडिलांचा दरवर्षी नवीन म्हणजे गोल असतो आणि तो पूर्ण केल्याशिवाय ते दुसरा गोल हे करत. मग तेव्हापासून आम्हाला पण सवय लागली की ह्या वर्षी काहीतरी नवीन ठरवायचं, ते पूर्ण झालं की दुसरं. मग ते छोटे छोटे गोल होते. पण आता जो माझं जे गोल आहे की मला बंगला बांधायचा आहे, त्याच्यासाठी नोकरी करून मी तो जरी 20-40 वर्षे केली तरी नाही, ते अजून जास्तीत जास्त का 35-36 चालू आहे. मग अजून 20-25 वर्षे करून नाही साध्य होत. मी परमेश्वराकडे एक मार्ग मागितला. मी स्वामींना जास्त मानते की मला असं की एक अशी संधी द्या की मेहनत माझ्यात आहे, मी कुठल्याच कारणाला मला जिथे पैसे जरी नाही मिळाले ना आणि जिथे जर म्हणजे चौघांचं हित होत असेल आणि जिथे माझी गरज आहे तिथे मी कुठलंच कारण देत नाही. हे पहिलीपासूनची माझी सवय. तर मी असं म्हटलं की मला असं एखादा बिझनेस मिळू दे की ज्याच्या थ्रू माझं हे स्वप्न मी पूर्ण करेन. त्याच दिवशी संध्याकाळी सुगंधा मॅडम मला प्लॅन द्यायला आला. मी समजलं ईश्वराने दिलेला हाच मार्ग आहे, हाच स्वीकारून मला पुढे जायचं आहे. आणि मी आज इथे तुम्हाला सांगते 4 वर्षाच्या आत मी डायमंड बनवून दाखवणार. ग्रेट, जबरदस्त. आणि तुम्हा लोकांना चॅलेंज येतात, घरात तुम्हाला विरोध होतो. मला कुठल्याच गोष्टीत विरोध नाही आहे. हा विरोध नसल्याने तरी यांचं ना एक म्हणजे तू पुढे जा किंवा नको जा ह्याचा त्यांना फरक पडत नाही. तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्ही पुढे म्हणजे जाऊ शकता का, तर तुम्हाला विरोध होतोय म्हणजे तुमच्यात आग आहे. माझ्यात आग निर्माण नाही होत असली ना तरी माझं एक ध्येय आहे ना, ते पूर्ण करण्यासाठी मी काय पण करते. त्याच्यामुळे तुम्ही आणि माझ्या आयुष्यात घडलेले असे 2 प्रसंग आहेत. ज्या दिवशी मी TC बनेन त्या दिवशी ऐकाल ना, तुमची ही आव्हानं तुम्हाला काहीच नाही. आणि ती काय आहे ना, हे ज्या दिवशी TC बनेल ना त्या दिवशी आवर्जून ऐका आणि तो व्हिडिओ मी सरांनाच बनवून शेअर करायला सांगते. आता नाही मी जास्त बोलत आहे, फक्त माझं जो हे आहे ना गोल आहे तो मिळवण्यासाठी मी काय पण करेन. ग्रेट. हे मी आज मी मॅडम आणि सरांना वचन देते. ग्रेट, वचन देतात. ग्रेट. आणि मागे वळायचं नाही आपल्याला. नाही. यस, आ जाओ, फटाफट आ जाओ, आना तो पडेगा, जल्दी आ जाओ. मनांसाठी रुपाली म्हणून तुम्ही जोरदार टाळा होते. नमस्ते. मी ह्याच्यात उतरले आहे, पण कसं झालं माझ्या अडचणी खूप. माझी आई आजारी, परत तिला सांभाळता परत घरचे प्रॉब्लेम, माझ्या स्वतः घरचे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मला असं पुढे येताना मीटिंगला येता येत नाही. परत जॉब तर आहेच माझा, त्याच्यामुळे थोडंसं मी मागे तरीसुद्धा माझे प्रयत्न चालू आहे.
म्हटलं तरी आता मला हे करायचं आहे माझ्या मुलांच्या माझी मुलं आहेत 2. एक मुलगा आहे 15 वर्षाचा, एक मुलगी आहे 13 वर्षाची. पण वाटत नाही, माझ्याकडे बघून वाटत नाही. अजिबात वाटत नाही. असं तुला बोला ना, रक्ती वाढेल ना, असं काय करता? नाही मीच सांगते. पण मला वाटलं की आता 1-2 वर्षाला असे लग्न होऊन. मग माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला हे पाहून नोकरी करून किती काय संजय सरांनी आपली साथ दिली आहे म्हणून त्यांच्या पाठोपाठ आपली चालते कुठेही जाऊन दे. त्यांच्यासाठी खूप खूप काय शब्दच नाही आहेत, कारण आज त्यांनी मार्ग दाखवला नसता तर मी इथे नसते. ग्रेट. तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी भेटले नसते, हा मार्गही भेटला नसता. आणि आजचं ट्रेनिंग खूप आवडलं मला, कारण याच्या आधी कधी चान्सच भेटला नक्कीच नव्हता. झालंय. हो, पण कधी असं बघण्याचा चान्सच आला नव्हता. एक दिवस मी शनिवारची एकदा विरारला आलेली, तेवढंच तुम्ही नंतर लास्टला आला. त्याच्यामुळे असं पुढचं ट्रेनिंगच होत नाही, त्याच्यामुळे जास्त नॉलेज डोक्यात बसले नाही. काय तुम्हाला याच्यातून साध्य करायचं, सक्सेस झालात तर काय मिळवायचं याच्यातून? डायमंड मिळवायचं आहे. व्हेरी गुड. आणि डायमंड नेहमी पाण्यावर नसतो, आतमध्ये असतो. येस, होणार. ग्रेट. जबरदस्त. येस. आइए जल्दी आइए. दूसरा एक सेक्शन बहुत बड़ा सेक्शन है. बोलावं तर लागणार 5 स्वप्न तयार ठेवा तुमची. लिहायची आपल्याला 5 स्वप्न. तर तथास्तु. येस, 50 स्वप्न लिहायची हरकत नाही, पण त्याचे 5 प्रमुख स्वप्न असतील आणि त्याचे 3 प्रश्न स्वप्नांसाठी आपल्याला आजपासून काम करायचं आहे. ओके. येस. ग्रेट. माझं सुनीता किरण सारोळकर आहे नाव. विरारमधूनचीच आहे. विरार मॅडम आहे, त्याच्याच खाली ग्राउंडला राहते. मॅडम चांगलंच परिचय आहे, घरच्यासारखं आहे पहिल्यापासून. असं घरी पण आलेल्या होत्या खूप वेळा. मला त्यांनी पुढे आणण्याचं मार्गदर्शन केलं होतं, पण मी लक्ष नाही दिलं. माझी चुकीमुळे पाठी राहिले नाही, तर आज मॅडम बरोबर असते. येस, जबरदस्त. असं आहे. आणि आज मला माझं स्वप्न फक्त माझं एकच आहे की माझ्या आईवडिलांचं चांगलं, त्यांना चांगलं मार्गदर्शन करायचं, त्यांना चांगलं लाईफ बनवायची आहे त्यांची. कारण आता ह्यावेळी वय आहे त्यांचं की लाईफ बनवून त्यांचं एन्जॉय. आता नाही आहे का लाईफ? कशी आता लाईफ? आता नाही, आता एवढी लाईफ नाही आहे त्यांची. संघर्ष. कारण माझे वडील, मला भाऊ नाही आहे, आम्ही 3 बहिणी आहोत. एक गावाला आहे, 2 मुंबईमध्ये. माझी 2 नंबरची बहीण आहे, स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचा धंदा आहे, पण तरी ती म्हणजे आईवडिलांकडे लक्ष नाही. पण ती कधीतरी जरी दिलं 1000-2000 रुपये तरी ती बोलतात ना की गावभर करत असते की मी एवढे दिले, मी तेवढे दिले. पण आम्ही कधीच दिलं तर आम्ही कधी बोलत नाही की आम्ही एवढे दिले किंवा तेवढे दिले. कारण मला तिलाही दाखवायचं आहे की जरी तू दे, अगर देऊ नकोस, पण माझे आईवडील आहेत म्हटलं मला करणं कर्तव्य आहे की माझ्या आईवडिलांसाठी मला हे सगळं करायचं. ग्रेट. जबरदस्त. आणि अजून काय करायचं? एक माझी मुलगी आहे 12वीला. 12वी आता तिचं झालं आहे आणि तिच्यासाठी तिचं स्वप्न आहे की तिला हॉटेल मॅनेजमेंटचं, तिला कुकिंगचं खूप शॉक आहे. उन्नती मॅडमला वगैरे माहिती आहे, तर ते तिला करायचं आहे. तर तिच्यासाठी मला थोडंसं मदत करून तिला पुढे तिचं स्वप्न आहे ते पूर्ण साकार. ग्रेट. होणार. 50. येस, होणार. ग्रेट. अजून आ जाओ, जल्दी आ जाओ. जाना तो सबको पडेगा, आना तो सबको पडेगा. मी काय म्हटलं, या नेचरमध्ये एक वस्तू आहे, वास्तू, ती तुम्हाला तथास्तु बोलते आणि होणार. नमस्ते, माझं नाव सुनीता होत्रे. माझं एक पहिल्यापासून ड्रीम होतं की जॉबला लागलं तर आपल्याला चांगलं पेमेंट भेटेल. पण ॲक्च्युली मी 12 तास करून माझं पेमेंट चांगलं नव्हतं. आणि ॲक्च्युली आई वडिलांचं तर रेंटमध्ये राहतात की माझी इच्छा की मला स्वतःचं रूम घ्यायचं आणि ते स्वतःची हिमतीवरती. आणि अजून एक आता लग्नानंतर मी एक गोष्ट नोटीस केली आणि लग्नाच्या आधी पण केलेलं, पण मी इतकं मनाला नाही घ्यायची. पण आता जे मी नोटीस करते ना, लेडीज घर खूप मेहनत करते, 4 दिवस खूप सर्वांचं करते, पण तिला मान नसतो. माझ्या बाबतीत आहे. मला वाटतं की मी हे डिसाईड केलं काही झालं तर माईला सोडणार नाही. कारण मला कंडिशन माहिती, जर आज मी जर हे सोडलं तर मला कुत्रा पण नाही विचारणार. 4 पैसे असतील तर लोक इज्जत देणार, मग तो स्वतःचा नवरा असो या कुणी असू दे. मला आई वडिलांसाठी करायचंय आणि मान सन्मान मी नाही विचार करत की घराकडून भेटला. आता एवढ्या लोकांचं प्रेम भेटतं, बाहेरचे लोकच प्रेम देतात, घरी किती राहा कोण कुत्रा नाही विचारणार. त्याच्यासाठी मला स्वतःच्या पायावर बोलतात ना, तू काही दाखवू शकत नाही, करणार नाही, लायकी काढतात. स्पष्ट वाचून सांगायला गेलो ते करून दाखवायचे.
आणि अजून एक स्वप्न आहे की आपण भले 10-15 हजार कमवून खातो, जे गरीब लोक असतात, माझी एक सवय होती, आई वडिलांचे बोलतात ना संस्कार, म्हणजे श्रीमंत गरीब असो, संस्कार चांगले पाहिजेत. तसे येणारे जाणारे लोक असतात रस्त्यावरती, मला खूप वाईट वाटायचं. अरे मी भले 12,000 महिन्याला कमवते, तरी आम्ही 2 टाईम पोटाला खातो, ते काय नाही. माझी इच्छा आहे देवाकडून, मी जर चांगली घडली ना, मग त्या लोकांसाठी करायचं, त्यांना अन्न नाही भेटत आहे, आणि ते मी करणार. कारण दुसऱ्यांचं चांगलं केलं ना, तेव्हा आपल्याला तरी कोणते चांगलं करणार, आणि ते डेफिनेटली मला करायचं. 3 स्वप्न बस. जबरदस्त, ग्रेट ग्रेट ग्रेट. यस, तथा असतो. फटाफट या. वही पेन्सिल रेडी ठेवा. येस, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. येस, माझं नाव यश शिंदे. ऊन लागत असेल तर मागे बसा. बिंदास कुठेही बसा, तिथे तुम्हाला पळत ना. बोला. येस, माझं नाव यश शिंदे. माझं एकच स्वप्न आहे की मला 12वी करून MBA द्यायचं आहे. त्यासाठी तिचा भरपूर खर्च आहे मला. किती खर्च आहे? तरी 60-70 हजार खर्च आहे. बस, ओके, ठीक आहे. ओके, तर तो खर्च करण्यासाठी मी ह्याच्यातून माय लाईफस्टाईलमध्ये घुसलो. बरं. तुम्हाला किती खर्च महिने झाले करायचा आहे. हायलाईट करून? माय लाईफ करून 2-3 महिने. तुम्हाला तर मी 4-5 महिन्यापूर्वी बघितलं. नाही, 2-3 महिने. वर्कशॉपमध्ये पाहिजे होते. वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये पाहिजे. तेच माझं स्वप्न आहे. ह्याच्या सपोर्टने मी ते स्वप्न पूर्ण आहे. जबरदस्त, ग्रेट. तथा असतो. होणार होणार. येस, रेडी ठेवा वया पेन. हां, या पटकन. परत आपले आजचे होस्ट, आपले हे की ज्यांना आपण सतत बोलवतो. नमस्कार, माझं नाव ओंकार शिंदे. हां, मी डोंबिवलीचा आहे. माझे स्वप्न म्हणजे असं बिझनेसमध्येच जास्त इंटरेस्ट होता, पण काय अडचणीमुळे असं जॉब वगैरे करायला लागतो. बरं. इंटरेस्ट तर नाही जास्त, पण काय करणार आता, पुढे शिक्षण करायचं असेल तर जॉब करायला लागतो. त्यामुळे नंतर मग काकानीच इथे आलो, कोण म्हणजे काका? संजय सर. अरे तुम्ही काका. अच्छा, त्यांच्या वाटत ओळखीने नाही इथं काका. आलो. ते सगळं बघितलं कसं काय अचिव्हमेंट पुढे चांगलं आहे, गोल आपले स्वप्न कधी पूर्ण करायचे, ते करायची नाही, काय पण काय स्वप्न आहे तुमचं? आपला बिझनेसमॅन वगैरे झालं, पुढे घर वगैरे असावं. ठीक, व्हेरी गुड. तथा असतो. झाले सगळे? या. संजय सरांनी जोरदार टाळ्या होऊ दे. येस, सर्वांना ग्रेट मॉर्निंग, नमस्कार. सॉरी मी लेट झालो त्याच्याबद्दल. परमिशन. डायमंड पडणार. येस, ग्रेट. माझं नाव संजय शिंदे. मी खूप म्हणजे आज खूप म्हणजे रात्रीपासून माझं वाईफचं आणि माझं खूप हे होत होतं, तर त्याच्यावरून तरी मी मॅडमने ॲक्च्युली मला फोन केला. मॅडमचा सारखा फोन येत होता, मॅडम कधी येतं सर, तुम्ही कधी येत आहे. तरी पण मी त्याच्यामधून घरामध्ये आमचे प्रॉब्लेम झाले, तरी मध्ये आमचे एक हाणामारी पण झाली त्याच्यावरून, पैसे भरायला लागतात म्हणून त्यासाठी. पण तरी पण मी एक विचार केला, चला नाही आपल्यासाठी काहीतरी एक मुलीसाठी आणि माझ्या बायकोसाठी मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं. मला हीच माझी इच्छा आहे पूर्ण करायची, आणि माझ्या मुलीला माझं एक स्वप्न आहे. माझ्या मुली आता स्टार्टिंग एक 4 वर्षाची मुलगी आहे, तर तिला मला एक डॉक्टर बनवायचं. हीच माझी लाईफ माझी एक इच्छा आहे, आणि ती मी करणार म्हणजे पूर्ण करणार आहे बस. आणि गावाला एक माझा स्वतःचा बंगला माझ्या नावाचा आम्ही करणार. थँक्यू. व्हेरी गुड. जबरदस्त. त्यांना अपेक्षित ती सोय चांगली होती आहे ना. तर ती स्टोरी तुम्हाला सांगितलं मला वाटतं, माहीत असेल मला, कारण नेहमी स्टोरी रिपिटेशन करणं सर करा करा. गरजेचं असतं खूप. कारण बघ आपलं एक खेळ आहे ना, एक भिंतीमध्ये मारायचं असेल ना, तर आपण काय करतो, हळूहळू जर टॅप केलंच ना, तर आरामात क्लिअर करावं. किती टॅप करावं लागतो त्याला बरंच. जेव्हा जाऊन एकदम तो फिक्स होऊन जातो. मला पण एकदाच मारायचा प्रयत्न करतो, काय होणार, वाकणार, बेंड होणार. बरं खेळा उडणार की नाही उडणार. आणि तो जो भिंतीचा प्लास्टर खराब होणार. तुटणार नाही तुटणार. म्हणजे एकाच टावाला मारल्यानंतर नुकसान भरपूर आहे, पण त्यालाच आपण हळूहळू केलं तर तसं काही स्टोरी किंवा काही गोष्टी असतात ना, आपण रिपीट करतोय इथे फिक्स बसण्यासाठी. हळूहळू नंतर एकदा फिक्स होऊन जातं ना, आणि एकदा फिक्स झालं ते पूर्ण होणं, मग काही गोष्टी रिपीट होत राहणार. ठीक आहे, स्टोरी पण रिपीट होत राहणार आहे. बरं, तर एक गाव असतं, गावामध्ये कळतं की आपल्याला दारूमुक्त गाव बनवायचं आहे. 80% लोक दारू सोडून देतात, 90% लोक दारू सोडून देतात, फक्त 10% लोक दारू सोडत नाही. तर गावामध्ये सरपंच असतात, तेवढं दारू तर सोडायची आहे. आपल्याला 100% आपल्याला मदत आहे, दारूमुक्त गाव बनवायचं आपल्याला. बरोबर, काय करायचं, 10% लोक दारू सोडत
नाहीये. 90% सोडून टाक, 90% लोक सोडून टाकले. हा ते खरं म्हणा. काय पॅन कार्ड. ओके, तर काय करणार बोलायचं मग त्यांचं येतं की एक महाराज आहे, एक साधू संत आहे, ते लोकांचे दारू सोडवतात. ते काय करतात, लोकांचे दारू सोडतात, प्रवचन देतात, गावात जातात, दारू सोडायचे प्रयत्न करतात. ते बोलत चला आपण एक काम करता, महाराज आपण सवयी आपण घेऊया, साथ देतात, त्यांना आमच्या गावामध्ये या, प्रवचन द्या. जे 10% लोक आहेत तर त्यांना आपला दारू सोडण्यासाठी उपयोगी पडतात. मग ते सरपंच जातात त्यांच्याकडे, त्या महाराजकडे. महाराज सांगा, महाराज आमच्या गावामध्ये या, तुमची आवश्यकता आहे. 90% लोकांना दारू सोडले, फक्त 10% लोक दारू सोडत नाही आहेत आणि आम्हाला दारूमुक्त गाव बनवायचं आहे, तर तुमचा आम्हाला साथ पाहिजे. महाराज म्हणतो, ठीक आहे, मी येणार, काळजी करू नका, मी येणार. बरं. आणि मग महाराज तो जातो, गावामध्ये बसतो, प्रवचन देतो, छानपैकी प्रवचन, जेव्हा सगळे गावाला असतं, प्रवचन देतात. आणि नंतर मग प्रवचन एकाच टायमाला व्यक्ती बघत प्रवचन 5-6 प्रवचन होतात ना, तर त्यांना नेक्स्ट संडेला परत प्रवचन ठेवायचं असतं. तर महाराज तुम्ही एक काम करा, पुढच्या रविवारी पण तुम्हाला यायचं आहे. बरं. तर 90% लोक खुश ना, कारण चांगलं वाटतं ना. पण 10% लोकांना काय वाटलं, कशाला यायचं, हे सगळं अमुक तमुक हे ते. पण महाराज शेवटी बोलतात, त्यानेच यायचं इथे रविवारी की जी व्यक्ती दारूची बॉटल घेऊन येणार. काय आणायची, येताना सांगते दारूची बॉटल घेऊन या. बॉटल घेऊन यायची. बरं. ते 10 लोक खुश, अरे इथं आपल्याला दारूची बॉटल घ्यायची, मजा करूया करू. बरं. असे सगळे निघून जातात. पंचायत जे असतात, गावचे जे सरपंच असतात ना, ते बोलतात, महाराज आम्ही तुम्हाला बोलवलं कशासाठी आहे, दारू सोडवण्यासाठी, आणि तुम्ही काय बोलताय, दारूची बॉटल घेऊन या. विपरीत बोलताय ना तुम्ही. बरं. तेव्हा तो महाराज बोलतोय की बघा, आपलं उद्देश काय, दारू सोडव. बरं. जर मी त्यांना पहिल्या दिवशी प्रवचन दिवस दारू सोडा दारू सोडा दारू सोडा, तर पुढच्या टायमामध्ये आले नसते. पण मी त्यांना काहीतरी लालच दिला की बॉटल घेऊन या, तर पुढच्या टायमामध्ये बॉटल लालच माझ्यासमोर आले, तर माझ्यासमोर आले तर मी त्याच्यासमोर काहीतरी प्रक्रिया करू शकतो ना. समोर आले पाहिजे तर त्यांची प्रक्रिया करू शकतो की नाही. बरं. म्हणजे स्टोरी याच्यामध्ये भरपूर काय रिझन म्हणजे तारण भरपूर आहेत, मोर ऑफ द स्टोरी भरपूर आहेत. तुम्ही काढाल तशी मोर ऑफ द स्टोरी निघणार आहे. ठीक आहे. येस मॅडम. ओके, थँक्यू सरांचं.
मॅडम काय खाताय, व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. कसं आहे जेवण? चांगलं आहेत ना? उन्नती मॅडम, तुम्ही तर व्हेज खाणार होतात ना? नाही, मला सांगितलं मी व्हेज खाणार होतात, अचानक नॉनव्हेजमध्ये कसे आला? आज तुमचा उपवास होता, पण खरंच उपवास होता तुमचा आज? नाही. अच्छा, जाऊ द्या. कसं वाटतंय जवळच? छान आहे ना? छान 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 छान. सुगंधा मॅडम, तुम्ही पण नॉनव्हेज आणलात? पण तुम्ही तर व्हेज आहेत ना मॅडम? असं कसं? मग काय काय घेतलं तुम्ही? काय काय घेतलं तुम्ही? चिकन घेतलंय, पुरी घेतले, चिकन चिल्ली घेतले, अजून हे सलाड घेतलंय, अरे वा. राईस घेतलाय. तुम्ही पण या वर्कशॉपला, एन्जॉय करा. छान 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 छान. काय म्हणता निकिता मॅडम? या जेवायला या जेवणाचं सगळ्यांनी. enjoy? मस्त मस्त जेवण आहे. छान 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 छान. बाकी मॅडम कसं आहे जेवण? मजबूत? आवडलं? टेस्ट जबरदस्त. काय होतं बाळा, काय खातोय? हां, डाळ राईस चिकन. अच्छा, मग ते दुसरं नाही दिसलं चिकनमधलं पार्ट? मग ते नाही घेतलं? घेणार आहेत ना नक्की? ओके ओके. ओमकार, आज तर ओमकार तो हिरो आहे आपला. काय घेतलं आज तू? चिकन. पण एक गोष्ट आहे संजय सर, तुमच्या ताटात तर व्हेज दिसतंय. हां, डाळ भात आहे, पण तुम्ही तर नॉनव्हेज नाही ना? तुम्ही नॉनव्हेज खात नाही ना? तुमचं तर व्हेज आहे ना? नॉनव्हेज खातो. अरे पण तुम्ही आज व्हेज तुम्ही घेणार होतात ना आज? खरंच? नॉनव्हेज काय नाही, कारण गुरुवारी माझा उपवास असतो. अच्छा, एनिवे कसं आहे नॉनव्हेज? एकदम छान, मस्त. छान आहे ना? चांगले जेवणाचे. जबरदस्त. ओके, ऑल द बेस्ट. एन्जॉय करा. आणि जो ग्लास उचलला पहिला, कारण त्याचं लक्ष जर केंद्रित असेल, तो पहिला उचलला ना. जरा पण लक्ष जर विचलित झालं असेल तर ग्लास तो उशिरा उचलला की नाही उचलला? बरं, आता मला ते बघायचं आहे की तुमचं लक्ष किती मजबूत आहे याच्याकडे. बरं, आणि समजा मी मोहिनी आहे. तू उचलू नको, खेळायचंय. समजलं? ओके. बघा, नंबर आला पाहिजे. तर मनामध्ये जिथलं भेटतं लक्ष आहे माझं, बॉल तर मी कॅच करते. ओके, फाईन. आता मी बोलणार ना त्याच्या आवडीचा गेम मला. बघा, तुम्हाला अगोदर बाजूला आठवलंय. ग्रेट. आणि मी बरेच तुम्हाला बोलायला लावणार, तुम्ही तसं कार्य करणार, पण ज्या शब्द निघणार ना की ग्लास तो उठाव, तेव्हाच ग्लासला हात लावायचा. ठीक आहे? आणि मी तुम्हाला विसरली काय खूप प्रयत्न करणार. ठीक आहे ना? ओके, रेडी? रेडी? नाही, मला खरोखर येत नाही. खरं सांगतो, मला साईडला व्हावं लागतं आणि खतरनाक लोक आहेत. तयार? सगळे डायमंड. अजून मागे अच्छा, तयार? बघा, मी जेव्हा सांगणार ना तेव्हा लगेच ग्लासला उचलायचं. ओके, तर रेडी? रेडी. 1 2 3 स्टार्ट करा. रेडी, स्टेडी, गो. गो वरती बोललात नाही, जायचं डायरेक्ट. तयार आहात सगळे? बघा, मस्त पैकी ओढणी बिडणी बांधून तयार झाले. ग्लासचं काय आज खरं नाही. ओके, चला. एक पावलं पुढे या ग्लासावर. एवढे जवळ. अजून एक ग्लास एक पावलं पुढे या. बरं, हात वरती करा. हात वरती करा. आता एक पावलं पुढे, मागे मागे, एक पावलं मागे, अजून एक पावलं मागे या. आता एक दोन्ही हात कमरेवरती ठेवा आणि कमर हलवा. टिंग टॉंग, ते मध्ये ते गाणी आहेत ना, काय ते कमरिया डिंग डॉंग आहे ना, हलवा कमर हलवा, डिंग डॉंग. ओके, आता एक पाय वरती करा. बरं, मग दुसरा पाय वरती करा. मग एक पाय खाली, दुसरा पाय वरती करा. ठीक आहे? आता परत सरळ उभे राहा. ओके, ग्लास समोर. मी ग्लास समोर एक पावलं पुढ्याला बोलतो, तुम्ही ग्लास उचला नाही बोलतोय मी. अच्छा, लक्षात ठेवा. बघा, मोहिनी आहे तर मोहिनी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके, तुम्ही तुमच्या डावा साईडला ना जो व्यक्ती असेल ना त्याला चिडून दाखवा.
डाव्या साईडला तुमचं अच्छा डाव्या साईडला चिडून दाखवा. लक्षात ठेवा, त्यांनी तुमच्याकडे पाहिलंच नाही ना. नाही पाहिलं. त्याला तुझ्याकडे पाहिलं नाही का, तो पण केलेला आहे. खरी गोष्ट आहे. चिडून दाखवा मस्त पैकी करून दाखवा, पण करायचंय बरोबर ना. ओके ठीक आहे. उडी मारा जागेवरती, उडी मारा जागेवरती, उडी मारा जागेवरती, उडी मारा ना, उडी मारा जागेवरती. ग्लास उचला. काय झालं लागणार थोडं लागतं. कोणासाठी लागणार, पण मार पण लागणार, कानाचे नख पण लागतील. हे आपण सहन करतोय ना आपण. हा होतोय ना आपण बरोबर ना. एकमेकांचे डोकं पण आपटले जाणार बरं. आता संधी प्रत्येकाला होती ना. आता परत हा next. चल आपण गोल गोल फिरूया. ग्लास गोल गोल फिरूया. ग्लास गोल गोल फिरूया. ग्लास गोल गोल फिरूया. गोल गोल. पहिला diamond मिल घ्या बरं. धाव बरं. आता मागे परत गोल गोल फिरा. मागच्या मागचं गोल गोल फिरायचं. गोल गोल फिरायचं. मागे गोल गोल फिरायचं. आता कमरेवरती अरे कमरेवरती हात ठेवून धावायचं. कमरेवर हात ठेवून धावायचं बरोबर. आणि ग्लासचे पावलं मागे. ग्लासचे पावलं मागे. तो डायमंड बनणार आहे. तर धावायचं. ठीक आहे ओके. अरे धावा 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 धावा. थोडं जोरात. ग्लासच्या मागे, ग्लासच्या मागे. अच्छा थांबा थांबा. मागे या. एक पाऊल पुढे. अजून एक पाऊल पुढे. नाही एवढं नाही. हात जरा ग्लासाजवळ. ग्लास हात जवळ. अजून हात ग्लासा मागे 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 मागे. चला 2 पावलं मागे. 2 पावलं मागे. 2 पावलं मागे. सर्व उभेला ग्लास उचला. दुसरं डायमंड. एक लक्षात ठेवा. नाही ऐका माझं. जर मला लक्ष साध्य करायचं असेल ना, थोडीफार चिटिंग पण चालते. जवळ येते जास्त. भरपूर जवळ येते. उचल दोन्ही डायमंड एका साईडचे. व्हेरी गुड. काय शिकायला मिळतंय. लक्षबद्दल आपलं काय पाहिजे. ओके फाईन. चला मजा येते ना. राऊंड मारूया. सर याची इच्छा आहे. गोल गोल फिरा. चला धावत धावत जोर धावत गोल गोल फिरा. गोल गोल फिरा. अच्छा बालेडान्स कर. अरे करा बिंदास. काही करायचं नाही. पर ग्लास उचला. मागे. अरे मी मागे बोलतोय. मागे म्हणजे ग्लास पासून लांब. एक पाऊल मागे ग्लास पासून. दुसरा पाऊल मागे ग्लास पासून. दुसरा पाऊल पण मागे. 2 पाऊल मागे. अच्छा सर्व करा. हात वरती. आजूबाजूला हाय पाय कर. अरे मला जागा आहे. प्लान प्रॅक्टिस घेतलीच ना आपण. प्लान प्रॅक्टिस. फिरत राहा. गोल गोल फिरत राहा. ग्लासच्या बाजूला. ग्लास उचला. कोण आलं. सेल्फ एम्प्लॉय जो रहते हैं वो क्या करते हैं कि अकेले वर्क करते हैं, तो उनका इनकम है अकेले कमाते हैं तो लिमिटेड इनकम है और वो एक्टिव इनकम है. डॉक्टर आते, दुकान वाले आते, शॉप वाले वही, और डॉक्टर आते, सब इसमें 8 घंटे वाला ड्यूटी करने वाला सब इसमें आते हैं.
इसके बाद क्या होता है कि 5% में कौन आता है, जैसे कि अंबानी आता है, जैसे कि टाटा बिरला, ये सब सचिन तेंदुलकर और ये अमिताभ बच्चन। तो इसमें क्या होता है 95% मनी कमाते जो बोलते हैं टीम वर्क करते हैं, टीम वर्क की वजह से वो उनके पास मनी क्रिएशन ज़्यादा होता है। और 95 लोगों के पास क्या होता है 8 घंटा ड्यूटी करते हैं, 12 घंटे ड्यूटी करते हैं, मगर उनके पास इसमें इनकम नहीं रहती, एक्टिव इनकम रहता है उनके पास। असंच पकडते मी, काही नाही करत. ऑलरेडी आपण सगळ्यात भेटलो. असू दे. पण आता मूड आहे ना सरांचे आहे ना. अच्छा मूड आहे. सर घ्या आता, मला माहिती नाही काय करायचं. आप हमारे टीम को इतना बड़ा नॉलेज दीजिए कि आने वाले टाइम में फ्यूचर डायमंड बने. जल्दी से जल्दी डायमंड हो सकते सर. सुबह से क्या शिकवली बताओ सर. 2 लोग 3 लोग जरा ये साइड में आ जाओ, सामने थोड़ा सा. हा, आता तिथे ऊन होते ना मगाशी, आता सावळी आहे या. हा तर या इकडे समोर तुम्हाला माझ्या समोर बसते. आणि मध्ये खिडक्या खाली नका ठेवू. म्हणजे खिडक्या सर तुम्ही इथे बसा. तो बहुत दिन बाद आज हमारे सुगंधा मैडम का और निकिता मैडम की टीम का जो आज वर्कशॉप स्टार्ट हो गया है, तो ये बहुत अच्छी बात है. मैं कॉन्ग्रेचुलेशन करूँगा निकिता मैडम को, सुगंधा मैडम को, और इन सबको सपोर्ट करने वाले हमारे परमार सर और निर्मला मैडम को भी धन्यवाद कि अपने टीम के लिए वो सोचते हैं. आज चाहते थे संडे का दिन मैडम पूरा अपना GTS में डाल सकते थे, सुबह उनकी टीम के लोग भी आए थे विरार के GTS में, शाम को कांदी बोरेवली में भी काफ़ी लोग आने वाले हैं, लेकिन फिर भी ये इतना देखते हुए उन्होंने संडे का अपना टाइम परमार सर के साथ में निकाला. तो ये उनकी समझ लीजिए बड़प्पन है जो आप लोग के ग्रोथ के लिए निकाले. तो मैं ऑलमोस्ट लगभग टाइम ख़त्म होने वाला है, तो मैं बहुत ज़्यादा बात नहीं करूँगा. केवल जानना चाहता हूँ कि आज के दिन में आपने अभी तक क्या सीखा है, तो मुझे ये समझ में आएगा कि क्या क्या चीज़ें थोड़ी सी और क्या बतानी जरूरी है. यस मैडम, क्या सीखा आज तक सुबह से लेकर अभी तक, कैसा लगा तुम? मैं उन्नतीचा गुड मॉर्निंग. मैंने आज जो सर ने बोला, सर ने और मैडम ने जो सिखाया, मैं इधर से अपना सोच लेके जाने वाली हूँ और जाके मेरा जो वर्क है वो कल से अच्छे से चालू करने वाली हूँ. और सीखने का बोलेंगे तो बहुत अच्छा सिखाया मैडम ने और सर ने, कि जो मेरे को समझ में आया वो बहुत अच्छा लगा, बहुत अच्छे से सीखा. यस मैडम, आपका नाम और क्या आज आपने सीखा? माझं नाव सुनीता आहे. आज सरांनी जे प्लॅन दाखवला, समजावलं, सांगितलं, त्याच्यामध्ये खूप मला आजपासून मी घरी गेल्यावर तोच विचार चालू आहे की मी घरी गेल्या काहीतरी करू. असं एकाला फोनही लावत होते पण उचलत नव्हते, पण मी आज नाहीच रात्री उद्यापासून स्टार्ट करणार. सुनीता मैडम. यस मैडम. कहाँ से आए हो बेटा? मी दादरवरून आले. क्या समझ में आया आज की चीज़ से? बहुत कुछ सीखने को मिला. मैं तो आज पहली बार इधर आई हूँ, इसलिए आज मेरे लिए ये तो सब नया ही है. थैंक यू. फर्स्ट टाइम आए गेस्ट है. मैं मिनल वाइकर, मैं विरार से हूँ. आज सर ने जो बताया कि आज अपना जो लक्ष्य है वो कैसा पूरा करने का, वो सोच इधर से लेके जाने का, आगे जाके कैसा बनने का. सब डायमंड का बहुत बोलते हैं, तो मेरे को भी डायमंड बनने का है. तो उसके लिए मेरे को कितना भागने का है, मतलब कस्टमर ढूंढने का है, वो सब करूँगी. वही लक्ष्य लेके जाऊँगी आगे बढ़ के. मेरा नाम समृद्धि मांजरेकर है, मैं विरार से बिलोंग करती हूँ. और आज का हमारा जो वर्कशॉप रखा गया है उसका सबको तो बेहतरीन फ़ायदा मिला होगा, क्योंकि आज जो हमारे बहुत सारे डाउट थे वो क्लियर हो गए हैं. पहले की जैसे कि हमें सक्सेस पाना है तो उसके 5 रास्ते सर ने बताए. उसके बाद कंपैरिजन दिखाया कि नौकरी करते हैं तो हम कितना कमा सकते हैं और इस बिज़नेस के थ्रू 5 साल में कितना कमा सकते हैं. उसके बाद हम जैसे खर्च करते तो थोड़े लोग खर्च का सोच के नहीं आते, ट्रेनिंग नहीं अटेंड करते, वर्कशॉप में नहीं आते.
तो मैडम ने बताया अगर हम यदि खाली 5 साल में 1 लाख भी रुपए खर्चा करते हैं तभी तो हम जाके करोड़ों रुपए इसमें कमाते हैं। और अपना लक्ष्य से विचलित नहीं होना है, चाहे कितना भी हमें संकट आए या कोई रास्ते पे कांटे बिछाए तो भी इसके लिए हमें 2-4 मोटिवेशन स्टोरी भी सुनाया गया, उससे हम बहुत प्रेरित हो गए और हमने ठान लिया कि 4 साल में डायमंड बना के ही दिखाएंगे। ग्रेट मॉर्निंग सर। आज की जो वर्कशॉप में परमार सर ने और निर्मला मैडम ने जो बताया सक्सेस गोल के ऊपर सिर्फ फोकस करो। जब अपन जाते हैं नेगेटिव पीपल्स भी मिलते हैं, पॉजिटिव जो नेगेटिव उनका कुछ सुनना नहीं है, पॉजिटिव लोग के साथ काम करके आगे जाना। जैसे परमार सर बोले लीडर की सोच रखो, लीडर की और पीछे भीड़ चाहिए वैसा करनी चाहिए। प्लस अभी जैसे मैडम ने बोला कोई जो मेरे टीम के सोचते हैं कि खुद का पैसा, अभी अपन खुद का पैसा भी उसका इम्पोर्टेंट रहता है ना, आगे जाते हम लोग को पैसे मिलने वाला है और यहाँ से जाके कितना भी लेट काम कर तो स्टार हो जाओगी और मुझे डबल काम करने बहुत अच्छे से। अभी कल तक हो जाएगा, नहीं जाएगा, 3000 बचा। हेलो सर, मैं यश शिंदे। आज जो सर ने बताया और मैम ने बताया कि कैसा बिजनेस करना चाहिए और मतलब कुछ ना कुछ बताया और सिखाया मस्त, बहुत अच्छा लगा ये। और वर्कशॉप बहुत अच्छा लगा और बहुत कुछ सीखने मिला बिज़नेस के बारे में, कैसा बिज़नेस करने का, पॉजिटिव लोगों के साथ रहने का, नेगेटिव का सुनने का नहीं और आगे बढ़ते रहने का। नमस्ते सर, मेरा नाम संजय शिंदे सॉरी। तो मतलब ऐसा अच्छा लगा आज का दिन में। परमार सर ने आज और निर्मला मैडम ने बहुत अच्छे तरह से दिखाया कि कैसे आगे कैसे बढ़ने का है। तो वही सोच लेके हम लोग आज लेके जाएंगे और कल से यही काम जो बोले सर कि स्टार्टिंग से कैसे काम करने का है वही काम कल से स्टार्ट करेंगे। थैंक यू बहुत मच। हेलो सर, मेरा नाम ओमकार शिंदे है। आज परमार सर एंड परमार मैडम ने मेरे को अपना जॉब और अपना बिजनेस में क्या फ़र्क है, कितना अचीवमेंट मिलता है आगे, वो सब बताए और आगे कैसे बढ़ना है, अपने लाइफ कैसे सेटल करनी है वो सब बताए। तो ऑलमोस्ट आज सभी डिस्ट्रीब्यूटर्स जो मैडम अभी जैसे स्टार बनने वाली हैं, तो आप लोग ने जो भी आज यहाँ पे परमार सर ने या परमार मैडम ने यहाँ पे चीज़ें सिखाई, तो एक चीज़ तो सब लोगों को क्लियर हो गया है कि यहाँ से एक चीज़ लेके जा रहे हैं, वो है अपना गोल और ड्रीम। यानी कि गोल ड्रीम हमारे पास अगर रहेगा तो 100% हम मार्केट के अंदर टिक सकते हैं। कितने लोग हैं जो मुझे फर्स्ट टाइम सुन रहे हैं? पहली बात तो मुझे देखिए कि मुझे पैसे से बहुत ज़्यादा देना जरूरी है। फर्स्ट टाइम ओके, फर्स्ट टाइम देख रहे मैडम, ट्रेनिंग में आए थे, आपकी ट्रेनिंग कुछ बाकी आप तो नाम ऑलमोस्ट सब लोग जानते हैं, दिग्विजय नाम है, बेसिकली विरार में ही रहता हूँ और पैसे से खुद का ट्रांसपोर्ट का बिजनेस था, लेकिन आज 3 साल हो चुका है उस लाइन को। जिस तरीके से आप कोई आज लाइन के अंदर इन्वॉल्वमेंट ले रहे हो, उस लाइन को मैंने भी पहले काम किया था, लेकिन छोड़ के आज ये बिज़नेस को एज ए कैरियर ले रहा हूँ। और कैरियर लेने का एक ही रीज़न जो आपने बताया, आपका गोल है, ड्रीम है। और आज मैं मेरी कार के साथ मेरी फैमिली को लेके यहाँ पे आया हूँ, ये भी मेरे एक ड्रीम के अंदर था, बराबर। और ये मेरे ही ड्रीम के अंदर नहीं, ये हम सभी के ड्रीम के अंदर है। यस और नो? बराबर। सबसे पहले तो गाड़ी लेना ही ड्रीम है कि नहीं संजय सर? उसके बाद गाड़ी के साथ में उसको मेंटेन करना, फैमिली के साथ में लेके जाना, ये भी ड्रीम है कि नहीं? हमारा तो चलो ठीक है, हमारा गाड़ियों से बहुत लेना देना रहता है, लेकिन फैमिली का लेना नहीं रहता। अच्छे दिन देखना, अच्छी जगहों पे घूमने जाना, अच्छे अच्छे कपड़े लेना, अच्छी जगहों पे खाने खाना, जो लोगों के लिए कमियां रहती हैं वो चीज़ अपने पास होना। यानी कि अगर मैं किसी के ऊपर उंगली रख दूँ तो वो चीज़ हमारा हो जाना, वो सब पैसे से पॉसिबल है, जिसके लिए आज हम लोग मार्केट में मेहनत करते हैं। आप आपके घर की हो सकता है हाउस वाइफ हो, कोई यहाँ पे जॉब करते हैं, आप 5-6 होंगे। ओके, क्या करती मैडम आप? एनजीओ के लिए काम करती हूँ। बहुत बढ़िया। आप? मैं खाना बनाती हूँ। आप कौन से ऑफिस में? जीटीवी में, शिवड़ी। आप? तो ऑलमोस्ट जो भी अगर जॉब करते हैं या जिनके साथ में भी हस्बैंड बिजनेस या जॉब करते हैं, तो उस चीज़ के अंदर भी आप देखते होंगे सारी चीज़ें सीखनी पड़ती है, यहाँ पे भी सीखनी पड़ेगी। मैं कुछ बहुत ज़्यादा बातें नहीं, 2-3 पॉइंट बोल के ख़त्म करूँगा कि सीखने वाला कार्यक्रम अगर आप सीखते रहोगे तो कोई भी चैलेंज आ जाए आपका कभी भी रास्ता रुकेगा नहीं। सीखने के लिए रेडी रहो। एक दिन में सब काम समझ में नहीं आ जाएगा। आज यहाँ पे
सुगंधा मैडम और हमारी निकिता मैडम ने बहुत लोगों को इनवाइट किया था, लेकिन आप लोग ही यहाँ पे पहुँच पाए। XYZ रीज़न हो सकता है किसका भी, मुझे नहीं पता, लेकिन आप लोग का रीज़न क्लियर था कि मुझे यहाँ पे पहुँचना है। पर आपने उसके लिए पहले से मनोदशा भी बनाई होगी कि मुझे यहाँ पे पहुँचना है। ये डेट आज का पहले से फिक्स हो गया था कि मुझे यहाँ पे पहुँचना है। कौन पहुँचेगा नहीं पहुँचेगा, मुझे पहुँचना है, इतना फाइनल हो गया। तो वैसे ही हर दिन जब भी ट्रेनिंग होती है, सैटरडे को ट्रेनिंग होती है, उसमें सीखने के लिए आओ। एक दिन में सब सीख नहीं पाओ। आज यहाँ पे आप प्लान वगैरह बताया होगा, हो सकता है कई लोगों ने पहली बार प्रोडक्ट के चार्ट को पकड़ा होगा या प्लान बुक को पकड़ा होगा। अच्छा, पकड़ने के पहले अपने पास होना तो जरूरी है। ये कितने लोग के पास है यहाँ पे, कितने लोग के पास ये है वाले हैं, नहीं वाले, जरा नहीं वाले हाथ उठाओ। तो ये एक्चुअली मिलता नहीं है, लेकिन जहाँ से भी मिले वो ले लो, और नहीं मिलता है तो इसका लेमिनेशन मैडम करा के देंगी, जो पैसा लगेगा वो कर। साथ में अपने पास प्रोडक्ट चार्ट चाहिए। प्रोडक्ट चार्ट कितने लोग के पास नहीं है? नहीं है, नहीं है आपके पास नहीं मैडम, अवेलेबल करवा दो प्रोडक्ट चार्ट। 50-60 रुपीज़ में मिलता, ले लीजिए। तो अपने पास अगर हथियार रहेंगे तो हम कुछ कर सकते हैं। साथ में अपने पास फॉर्म होना चाहिए, साथ में पेन होना चाहिए, डायरी होनी चाहिए, 100, 125, 150 लोगों का लिस्ट होना चाहिए, और कम से कम 5 ड्रीम होने चाहिए कि मैं माई लाइफ क्यों कर रहा हूँ। ड्रीम इंसान के अंदर ड्रीम होने का मतलब है कि हमारे शरीर में खून चल रहा है। अगर ड्रीम नहीं है तो इंसान खून के बगैर रहता है, ऐसा इंसान रहेगा। सुबह किधर जाना है, सुबह क्यों उठना है, शाम को क्यों सोना है, ये सब रीज़न होता है ना। अगर आपको ये नहीं पता रहेगा कि मुझे कल किधर जाना है, तो भाई सोते रहेंगे ना हम भी सांड की तरह। सुबह 10 बजे 12 बजे जब नींद टूटेगी, मतलब अब लगेगा कि नहीं, अब पेट में थोड़ा सा जाना चाहिए, तब उठेंगे। और सुबह जाना किधर नहीं है ये सोच के रात भर मोबाइल देखते रहेंगे, तो ये विदाउट गोल हुआ ना। लेकिन अगर मुझे फिक्स है संजय सर सुबह जॉब पे जाना है, तो रात को मैं जल्दी सोऊंगा और सुबह जल्दी उठूंगा। और अगर मेरा ड्रीम क्लियर रहेगा कि मुझे माई लाइफ के थ्रू अगला 2 हफ्ते 3 हफ्ते के अंदर स्टार बनना है, तो ये मेरा क्लियर रहेगा, तो मैं क्या करूंगा, शाम को फटाफट मेरा काम से निकलूंगा और प्लानिंग करूंगा। प्लानिंग पहले से हो गई रहेगी आपके अपलाइन के साथ, सुगंधा मैडम के साथ, निकिता मैडम के साथ, परमार सर के साथ, परमार मैडम के साथ, सबके साथ आपके अपलाइन के साथ प्लानिंग हो गई रहेगी कि 7 बजे मैं जॉब से छूटूंगा, 8 बजे इधर पहुंचूंगा, और आज आपका टाइम चाहिए, या फॉलोअप करना है या प्लान करना है। और संडे का दिन नजदीक आएगा, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, जितना 5-6 दिन के अंदर हम जब भी किसी को प्लान दिखाएंगे तो हमारे सामने 2 लक्ष्य रहेगा। या तो उसका पैसा लेना, और पैसा आ गया तो उसको सामान देना, नहीं पैसा आया तो कम से कम एक टूथपेस्ट तो सेल करना, नहीं तो फेस वॉश तो सेल करना। और कुछ नहीं हुआ तो ये बोल सकते हैं कि ठीक है मैडम, ठीक है सर, आज आपको भरोसा नहीं हो रहा है तो कोई बात नहीं, संडे का एक कीमती समय आप जरूर निकालो। और अगर आ जाते हैं, पैसा आ जाता है या प्रोडक्ट थोड़ा बहुत चला जाता है, तो भी आप बिजनेस तो देख लिए हो, आपने स्टार्ट भी कर दिया, लेकिन मैं रिकमेंड करूंगा संडे का प्रोग्राम जरूर देखिएगा, क्योंकि ये संडे को बहुत बड़े लीडर है ITC शैलेश सिंह, जो कंपनी के ITC रैंक पे है, इनका कम से कम 20 करोड़ का बिजनेस हुआ है। ऐसे इंसान वहाँ पे आने वाले हैं विरार के GTS के अंदर, या BMW अचीवर बोरेवली के अंदर आने वाले हैं। ऐसे लोगों को इन्वाइट करके रखो। अगर दादर साइड है तो आप इन्वाइट करके रखो साइन के लिए, आप थाना साइड है तो थाना के लिए इनवाइट करके रखो, डोंबिवली है, डोंबिवली कल्याण में इनवाइट करके रखो, विरार बसई नाला सुपारा में है तो इधर इनवाइट करके रखो। जहाँ पे भी लोग हैं हमारे, इनवाइट करके रखो। आज का वर्कशॉप का सबसे बड़ा मोटो यही है कि हमारा काम निकलना चाहिए। काम नहीं निकलता है तो इसके लिए भी अपलाइन के साथ में बैठना जरूरी। मैडम मुझे मेरा ड्रीम पूरा करना है, लेकिन मेरे से वर्क नहीं हो रहा है, जिसको बुला रहा हूँ आ नहीं रहा है। और अगर आपके टीम में है सुनीता मैडम लोग, और जो काम नहीं करते हैं या जिनका प्लान नहीं हो रहा है, तो आप बैठो उनके साथ में और टीम से मिलवा के दो कि क्या रीज़न है। सब सपने देखे ना, 5000 रुपया कोई जेब में पड़ा थोड़ी था कि उठा के देख दिया। अगर पड़ा भी रहेगा तो किसी रीज़न के लिए पड़ा रहेगा, माई लाइफ के लिए थोड़ी पड़ा हुआ था। वो तो माई लाइफ के लिए हमने रीज़न बनाया ना, यस और नो। तो ये कुछ चीज़ें हमको ध्यान देनी जरूरी है। रही बात अच्छा प्लान देने की, तो एक चीज़ नोट करके लेके जाइएगा, अच्छा प्लानर वो नहीं होता है जो अच्छा प्लान देता है, अच्छा प्लानर वो होता है जो हर दिन प्लान देता है। हर दिन प्लान का मतलब सिंपल सा है। अभी जैसे मेरे पास बहुत सारा टैलेंट है, सारा टैलेंट अपने जेब के अंदर डाल के मैं घूमूंगा तो कोई मतलब है क्या? वो टैलेंट मेरे किसी के तो काम का होना चाहिए। मैं नहीं भी यहाँ पे आता तो कुछ फ़र्क नहीं पड़ता था, मैडम और सर काफ़ी है।
लेकिन आप यहाँ पे मैं आया, इसके पहले मेरे पास गाड़ी नहीं थी, स्कूटी से आता था। आज मैं सोचा कि एक वर्कशॉप हो रहा है, हमारे लोगों के पास दिखनी चाहिए गाड़ी कि माई लाइफ से गाड़ी खरीदी जा सकती है। आज भी मैं गाड़ी चलाना सीख रहा हूँ, अभी भी सीखा नहीं हूँ, मुझे साला लेके आया। सुबह के GTS के अंदर मैंने इन लोगों को बताया था कि मेरी गाड़ी 2 दिन हुई है, साला खाली देखने के लिए आ रहा है कि गाड़ी जीजा ने सच्ची में खरीदा है कि फेंक रहे हैं। रात को 2 बजे पहुंचे, सुबह निकल रहा था GTS के लिए, तो बोले कि गाड़ी कौन सी है, मैं बोला वो आगे वाली गाड़ी है, चाबी पड़ा हुआ है घर में। बराबर। तो ये चीजें आपके साथ में भी होगी। लोगों को प्लान बताओगे, लोग मना करेंगे। लोगों को मना करने का मतलब ये नहीं कि वो आपके अंदर इंटरेस्ट नहीं ले रहे, लोगों को मना करने का मतलब वो बिजनेस को इंटरेस्ट नहीं ले रहे। लेकिन ध्यान दीजिएगा, लोग आप बिजनेस में नहीं आएंगे, लोग आपके साथ में आएंगे। जिस दिन भी आपको भरोसा हो गया, लोग आपके साथ में आएंगे। आप भरोसा दिलाने के लिए सब चीज करो, चेक का कॉपी दिखाओ, अपलाइन का दिखाओ, गाड़ी दिखाओ, मीटिंग दिखाओ, GTS दिखाओ, सब वो चीज दिखाओ जो उनको विश्वास हो। रिजल्ट दिखाओ, अपना पहला इनकम निकाल के दिखाओ। कोई आ जाएगा, कोई अगले महीने आएगा, कोई अगले साल आएगा, जब भी आएगा तब आपको कमा के देगा। और ध्यान देना, आपका प्लान किया हुआ एक बंदा बेकार जाने वाला नहीं है। 1 साल, 2 साल, 5 साल के बाद चाहे आपकी टीम में, चाहे आपके टीम के टीम में आए, लेकिन आएगा जरूर। लेकिन उसके लिए आपको भरोसा करके टिकना पड़ेगा। घर वाले ऑब्जेक्शन देंगे, बाहर वाले ऑब्जेक्शन देंगे, रिश्तेदार ऑब्जेक्शन देंगे, दोस्त रिलेटिव ऑब्जेक्शन देंगे, बीवी ऑब्जेक्शन देगी, हस्बैंड ऑब्जेक्शन देगा, भाई ऑब्जेक्शन देगा, सब ऑब्जेक्शन देंगे। लेकिन ध्यान देना, ऑब्जेक्शन का मतलब होता है अभी तक मुझे सब चीज समझ में आया नहीं है, इसलिए ऑब्जेक्शन देते। जिस दिन समझ में आ गया, ऐसा क्या रीजन है मैडम कि आपका डिसीजन था करने का, आपके हस्बैंड नहीं कर रहे थे या नहीं करने दे रहे थे? उसका रीजन एक ही है कि इनको समझ में आ गया है, उनको समझ में नहीं आया। समझने के लिए जो कर सकते हो कीजिए, अपलाइन से मिलाइए, टीम से मिलाइए, दिखाइए, ये देखिए मेरी इतनी टीम है। टीम को बहाने से घर पे पार्टी दो। कौन देखेगा? हस्बैंड देखेगी, वाइफ देखेगी, बच्चे देखेंगे। तो ये सारी छोटी छोटी चीजें करना चालू कीजिए। प्लान रेगुलर देना चालू कीजिए। प्लान अनजाने में नहीं आएगा कि अरे मेरी 5 की टीम हो गई है, फोन कोई ना कोई तो करेगा। नहीं, कोई फोन नहीं करने वाला, टीम में जुड़ने के बाद भी नहीं। उनके पास तक जाओ, उनका लिस्ट निकालो, फोन खाली करके इतना करो। जिसके पास टीम है, 1-2 की भी टीम रहेगी तो भी टीम ही है, फोन करके इतना बोलो मैं आ रहा हूँ तेरे एरिया में, क्या काम है मिल के बताता हूँ। बस मिलो, कैसा क्या है, क्या करना है, अभी तुम तेरा ये स्टार करवाना है तो चल लिस्ट निकालते हैं। अच्छा इसको चल प्लान दिखाते हैं, इनवाइट कर, कॉल कर संडे के GTS के लिए, या कल को प्लान चलते हैं हम लोग देने के लिए। ऐसा बातचीत। और स्टार्टिंग में 5 प्लान आपके अपलाइन के थ्रू दो। 6वां प्लान प्रोडक्ट चार्ट खुद बोल बैठो और बोलो कि सुनीता मैडम मैं देती हूँ, या संगीता मैडम मैं देती हूँ, या सुजाता मैडम मैं देती हूँ, या निकिता मैडम मैं देती हूँ प्लान। मैं प्लान देती हूँ, प्रोडक्ट चार्ट बताती हूँ, प्लान आप बताओ। भले प्रोडक्ट तो प्रोडक्ट 2 ही प्रोडक्ट बताओ। निकिता मैडम ये वाला प्रोडक्ट मैं बताऊँगा, 2 ही प्रोडक्ट बताओ, लेकिन बताओ। जब भी स्टार्ट करोगे नए से ही स्टार्ट करोगे, एक्सपीरियंस लेके स्टार्ट नहीं करोगे। पहला दिन एक्सपीरियंस नहीं होता, पहला दिन आपका प्रैक्टिस होता है। और प्रैक्टिस ध्यान देना, जितने भी आपके खासम खास लोग हैं और लगता है कि ये जुड़ने वाला नहीं है, उसी को जाके बताओ। क्यों? वो प्रैक्टिस ग्राउंड है। प्रैक्टिकल अगर ऐसे आदमी के पास पहुंचोगे जो वो आने के बाद अच्छा बिजनेस ला सकता है, वो आपसे जुड़ेगा ही नहीं, क्योंकि आपकी प्रैक्टिस नहीं है। क्लियर? ठीक है। ये वर्कशॉप के अंदर आपको थोड़ा सा नॉलेज मिला है। 1-2 महीने के बाद फिर से वर्कशॉप मिलेगा, तो आप फिर से आइएगा, अपने लोगों को लेके आइएगा। 30 अप्रैल को स्टार का वर्कशॉप होने जा रहा है। जिसका भी कम है स्टार कर लो। स्टार के वर्कशॉप में आपको अच्छा नॉलेज मिलेगा, वो भी अरविंद प्रजापति सर का पूरा टाइम, मेरा पूरा टाइम। आपको अच्छा नॉलेज मिलेगा, जहाँ पे आपको पता चलेगा कि टीम कैसे हैंडल करनी है, मैच कैसे करना है, अच्छा प्लान कैसे दिया जाता है, प्लान के अंदर बॉडी लैंग्वेज कैसा होना चाहिए, आई कॉन्टेक्ट कैसा होना चाहिए, ड्रेस कोड कैसा होना चाहिए, आपका हाथ का मूवमेंट कैसा होना चाहिए।